तर असं म्हणतात की गाजर खाल्ल्याने जास्त गाजर खाल्ल्याने चष्मा जातो लोकांचा. हे खरं आहे का? एखाद्याच्या नजरेतून त्याचं कॅरेक्टर समजतं आणि ती नजरच असते की जे आपण आपल्या डोळ्याने आपल्याला बघायला मिळतं. जो माणूस दारू पितो त्याच्या डोळ्यावरून ओळखलं जातं की हा याने दारू पिली आहे. येस सर. हे कनेक्शन कसं आहे? रात्री झोप नाही झाली, ड्रायव्हिंग केलं तरी डोळे लाल होतात. कधी खूप ताणतणावामध्ये असाल किंवा अति प्रमाणात क्रोध किंवा राग निर्माण झाला असेल तरी डोळे लाल होतात. 3 लक्षणं सांगून ठेवले की आपल्याला डोळ्याचं आरोग्य बाधित होतं किंवा बिघडतं हे कशाने ओळखायचं अर्ली स्टेजला. तर त्याला एकच प्रश्न आहे माझा की डोळे लाल होत असतील, डोळे खाजवणे म्हणजे किंवा खाजत असतील किंवा चोळलं तर बरं वाटत असेल किंवा तिसरं लक्षण डोळ्याला पाणी येत असेल तर समजायचं बाबांनो की ही उद्या आपल्या डोळ्याचं आरोग्य बिघडवणारी 3 लक्षणं आहेत आणि यांना वेळेच्या वेळेत बरं करणं महत्त्वाचं आहे. आपला जो भारत देश आहे तो मसाले निर्यात करायचा आणि तिकडून सोनं घेऊन यायचा. लक्षात ठेवा आपल्या घरातच 80-90% मेडिसिन्स आहेत, फक्त त्याचं नॉलेज नाही, माहिती नाही आणि ते कशा पद्धतीनं वापरायचे हे सुद्धा माहिती नाही. आणि आपल्याला कोणत्या वेगवेगळ्या कंपनीचे मसाले रेडी टू यूजवाले हे आरोग्याचं बिघडवण्याचं पहिलं कारण आहे. बट चष्मा लागण्याचे मेन कारण काय सर? रात्रीचं जागरण एक महत्त्वाचं आहे आणि अतिरिक्त लोक गेम खेळत असतात बघा, की ते गेमवर किती कॉन्सन्ट्रेट बघावं लागतं. जास्त बारीक गोष्टी कॉन्सन्ट्रेट न बघणं हे दृष्टीदोषाचं पहिलं कारण सांगितलेलं आहे. लाईट जे आहेत ना हे लाईट्स आहेत, हॅलोजन्स लाईट. तर हे नॅचरल लाईट आणि वॉर्म लाईट्स जो सूर्यप्रकाशाचा कलर आहे ना ते लाईट्स पाहिजे. ते डोळ्यासाठी खूप हितकारक आहे. तुम्ही जसं एक फ्लॅट घेऊ शकता तसं एक गाय का नाही घेऊ शकत? तुमचं आरोग्य 100 वर्ष निरोगी राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गाय, पण ते नाही, नॉट पॉसिबल सर. मग आपल्याला ओरिजिनल पाहिजे, तर ओरिजिनल आपल्याला ती उत्पत्ती होणारही प्रॉडक्ट आपल्याला ओरिजिनलच पाहिजे. मग दूध, तूप, लोणी ही नित्य 2-2 चमच तरी खाण्यात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे सर तुम्ही असं म्हणतात की खाल्लंच पाहिजे. जर समजा मला चष्मा आहे आता आणि मला जर हा पूर्णपणे काढायचा आहे तर आयुर्वेदामध्ये याला औषध आहे का की मास्टरबेशन केल्याने नंबर वाढत जातो? हो, याच्यात खरं आहे का? आणि ते तुमच्या भाषेत आयुर्वेदात ते कसं प्रूव्ह कराल? वीर्याचा 1 थेंब 10 हत्तीचं बळा एवढा आहे आणि ही सोरायसिससाठी, त्वचा विकारासाठी अत्यंत महत्त्वाची. त्याच्यात डॅन्ड्रफ असू द्या, हेड सोरायसिस असू द्या किंवा डोळ्याला खाज असू द्या किंवा कान वारंवार फुटणं असू द्या, त्यासाठी पण अत्यंत महत्त्वाची उपयोगी अशी वनस्पती हंसपतीचं नाव हंसपती. सर एखाद्याला नंबर असतो आणि तो डोळ्यांचं ऑपरेशन करतो. येस सर. तर आयुर्वेद त्याच्याकडे कसं पाहतं? हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे डॉक्टर परमात्मा ठाकरे सर. सर नमस्ते. नमस्कार. मित्रांनो, आपण भरपूर वेळा एक गोष्ट ऐकलेली असेल की एखाद्याच्या नजरेतून त्याचं कॅरेक्टर समजतं आणि ती नजरच असते की जे आपण आपल्या डोळ्याने आपल्याला बघायला मिळतं. भरपूर अशा गोष्टी आहे की लोकांच्या मनात आहेत आज पण की डोळ्याचे जे आजार होतात ते कशामुळे होतात. लहान मुलांना चष्मे लागतात. टी व्ही बघायचा की नाही बघायचा, नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते. बोलतात की आज जर 24 तास जरी तुम्ही लॅपटॉपसमोर बसले तरीसुद्धा तुमच्या डोळ्यांना कोणताही प्रॉब्लेम नाही होऊ शकत. या सगळ्या गोष्टींवर आज आपण सरांसोबत चर्चा करणार आहे आणि जाणून घेणार आहे की डोळ्यांचं ॲक्च्युअल महत्त्व काय आणि डोळे जर शेवटपर्यंत चांगले ठेवायचे असतील तर आपण काय केलं पाहिजे. सर तुमचं परत एक वेळा स्वागत आहे. नमस्कार सर. तर सर मला तर तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, जो माणूस दारू पितो त्याच्या डोळ्यावरून ओळखलं जातं की हा याने दारू पिली आहे. येस सर. हे कनेक्शन कसं आहे? कसं असतं, कोणताही मादक द्रव्य जर तुम्ही सेवन करत असाल तर त्याचा पहिला इम्पॅक्ट हा लिव्हर, दुसरा पचनक्रिया आणि तिसरा जो आहे तो रक्तावर होत असतो. शरीरात उष्णता वाढत असते आणि उष्णता जशी जशी वाढत गेली ना त्याचं पहिलं व्यक्तरूप म्हणजे दिसणाऱ्या बाह्य भागात एक आपले डोळे आहेत आणि त्वचा आहे, याच्यावर पहिला इम्पॅक्ट येतो. त्वचा काळवंडायला लागते किंवा डोळ्यामध्ये लालसर वर्ण यायला लागतात किंवा काळसर असे डॉट्स यायला लागतात आणि पिंगट, जसा वाघाचा रंग कसा असतो तसे ब्राऊन कलरचे डॉट्स डोळ्याच्या आजूबाजूला यायला लागतात. याच्यावरून लगेच लक्षात येतं की हा व्यक्ती व्यसनी आहे. आणि याच्यामध्ये जर आयुर्वेदाचा विचार जर केला ना, आयुर्वेदाचं असं मत आहे, रक्त जीव इति स्थिती. जर तुमचं आयुष्य जर चांगलं ठेवायचं असेल ना तर फक्त रक्तधातू चांगला असायला पाहिजे. रक्तधातू केव्हा चांगला राहील? जेव्हा तुमचं पाचनतंत्र नीट असेल आणि अतिप्रमाणात आहार नको, अल्प प्रमाणात आहार असायला पाहिजे. तेव्हा कुठे पाचनतंत्र नीट राहतं. पाचन व्यवस्थित झालं तर रक्तधातू चांगला राहतो आणि रक्तधातू चांगला राहील तर सर्वाधिक शरीर चांगलं राहतं. आणि डोळ्यालाही रक्तानीच सगळं आहार द्रव्य त्या डोळ्याला मिळत असतं. जसं की आता रेक्टाय मसल असतात बघा डोळ्याच्या आजूबाजूला,
ते 360 डिग्री आपला असा डोळा फिरवण्यासाठी काम करत असतं. आणि त्याचं पोषण करत असतं फक्त रक्त, ऑक्सिनेटेड रक्त, म्हणजे ज्याच्यात जास्ती मात्रेत ऑक्सिजन असणं गरजेचं आहे. जर ऑक्सिजन तिथे व्यसनाधीनच्या व्यक्तीच्या रक्तामध्ये जर कमी प्रमाणात निर्माण होत असेल किंवा ते वाहून घेण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी ऑक्सिजनच कॅरिंग महत्त्वाचा मुद्दा राहतो, तर ते कमी प्रमाणात राहतं. त्या अवयवापर्यंत रक्ताचं क्वांटिटी ही तेवढ्या दर्जाची पोहोचत नाही. मग त्या ऑर्गनवर लोड येतो. मग डोळे हे तिथे लाल होणं, पाणी गळणं, खाजणं किंवा भेकड वर्णाचे लक्षणं दिसणं, असे लक्षणं त्या व्यसनाधीन लोकांमध्ये दिसतात. म्हणून ते डोळे लाल होतात. म्हणून डोळे लाल होतात. बरोबर आहे. आणि डोळे लाल हे एक कंजक्टिव्हायटिस नावाचा एक डिसीज आहे की जे तुम्हाला मी सांगतो. नेत्राभिषंध्य म्हणतात त्याला आयुर्वेदामध्ये, की जे पूर्वी आपले म्हणत डोळे येत होते बघा, त्याच्यात ते डोळे लाल व्हायचे. मला तेच विचारायचं होतं. माझा पुढचा प्रश्न तोच होता सर. रात्री झोप नाही झाली, ड्रायव्हिंग केलं तरी डोळे लाल होतात. कधी खूप ताणतणावामध्ये असाल किंवा अति प्रमाणात क्रोध किंवा राग निर्माण झाला असेल तरी डोळे लाल होतात. तर कारणं वेगळे असू शकतात, लक्षण मात्र सारखंच दिसेल. मग त्या कारणाचा उहापोहा हा आयुर्वेदात सिद्धांत म्हणून दिलेला आहे. सिद्धांत म्हणजे एक प्रकारची ती गोष्ट त्या सिद्धांतावर चेक करणं आणि की डिस्टिंग्विश करणं की बाबा हे डोळे कशामुळे लाल झाले. आणि आयुर्वेदामध्ये 90 डिसीज सांगितलेत, वाग्भट संहितेमध्ये, चरक संहितेमध्ये आणि सुश्रुत संहितेमध्ये. ज्या लोकांना 3 लक्षणं सांगून ठेवलेत की आपल्याला डोळ्याचं आरोग्य बाधित होतं किंवा बिघडतं, हे कशाने ओळखायचं अर्ली स्टेजला, तर त्याला एकच प्रश्न आहे माझा, की डोळे लाल होत असतील, डोळे खाजवणे म्हणजे किंवा खाजत असतील किंवा चोळलं तर बरं वाटत असेल, किंवा तिसरं लक्षण डोळ्याला पाणी येत असेल, तर समजायचं बाबांनो की ही उद्या आपल्या डोळ्याचं आरोग्य बिघडवणारे 3 लक्षणं आहेत आणि यांना वेळेच्या वेळेत बरं करणं महत्त्वाचं आहे. ओके सर, डोळा येणे, आपण म्हणतो डोळा येणे. आता आजकाल असं होतं, मग गॉगल लावून बसतात लोक. सर डोळा काय येतो? डोळा तेव्हा येतो जेव्हा शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता वाढलेली असते. डोळ्यामध्ये, पोटामध्ये जे अन्न खाऊन मल बाहेर पडत असतो तो पडत नाही, घाण असते, पोट साफ होत नसतं, किंवा इम्युन सिस्टम जे असतं ते त्या व्यक्तीचं कमी असतं. आणि मग तिथे डोळ्यावर ताण येऊन किंवा जंतू संसर्ग होऊन मग तिथे डोळे येणं हे प्रकार होतो. डोळे लाल होतात, त्याचे काही लक्षण आहे, डोळ्याला पाणी येतं, मग नंतर पोहासारखा चिप्पड भाग येतो. आणि नंतर ते डोळे आले की सांगतात लोक की बरं आहे की एकदा वर्षातनं यायलाच पाहिजेत. वर्षातनं येणं हे चुकीचं आहे, डोळे न येणं हे अगदी योग्य आहेत. आणि त्याच्यामध्ये एक साधं पूर्वी बघा औषध होतं, निंबापासून बनवलेली निंबोळी, आपल्या आयुर्वेदाचं औषध, तेवढं घातलं की पूर्ण ते डोळा नॉर्मल होतो. आणि गॉगल्स घालणं किंवा इन्फेक्शन एकाचं दुसऱ्याला न होणं हे संरक्षण ठीक आहे, गरजेचं आहे. पण आतली जी उष्णता वाढलेली आहे, जी रक्तातली उष्णता वाढलेली आहे, इम्युन सिस्टम आपलं डाऊन झालं, याच्यावर आयुर्वेद काम करतं. आणि या नेत्राभिषंधामुळे, डोळे येण्यामुळे पुढे भविष्यात रेटिनाचे म्हणजे पडद्याचे, कॉर्नियाचे, ऑप्टिक नर्व सारखे आजार सुद्धा होतात. आणि याला म्हणजे एक गांभीर्याने घेण्यासारखा आजार आहे डोळे येणे. डोळे येणे. आणि लोक त्याला हलक्यात घेतात, एकदम हलक्यात घेतात, की नॉर्मल गोष्ट आहे. कारण की तिथे युआयटीस असतो बघा डोळ्यामध्ये, त्याच्यामध्ये तो महत्वाचा पार्ट आहे. नंबर ऑफ मिलियन्स ने तो रक्तवाहिन्यांनी बनलेला असतो. तिथे सूज असते आणि ते केंद्र असतं जिथे आपली इमेज पडते आणि ते पडद्यापर्यंत घेऊन जाणं आणि पडद्यापासून मेंदूपर्यंत घेऊन जाणं. तिथे सूज असल्यामुळे तिथलच्या काही सेल्स असतात, पेशी असतात किंवा ऊती असतात, ते अर्ध्यान मरतात किंवा 70% मरतात. आणि तिथनं काही वर्षाच्या नंतर, काही महिन्याच्या नंतर रुग्णाची दृष्टी कमी होते. आणि मग त्यांना लक्षात येते की अरे मला पडद्याचा आजार झाला. इतकं डीप येते, एवढं डीप आहे. डोळा येणे आपल्याला वाटतं साधारण आहे, पण ते इतकं ते इम्पॅक्ट करू शकतं, इम्पॅक्ट निश्चित करतं. बरोबर आहे सर. डोळ्यांचे आजार याबद्दल तुम्ही काय सांगाल, की हे डोळ्यांचे आजार आहेत, म्हणजे बेसिक आजार. याला आपण आता डोळा येणे एक झालं, त्याच्यामध्ये खिरपोळी असं एक ऐकलेलं आहे मी, की तेही येतं, असा फोड येतो, त्याला रांजणविडी म्हणतात. ओके, तर हे सगळे जे छोटे छोटे आजार आहेत त्याबद्दल सर काही सांगा. नक्की. आता काय माहितीये का, डोळ्याचे आजार का उत्पन्न होतात आणि आयुर्वेदात त्याचं वर्णन केलं का, हा बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. आयुर्वेदामध्ये शालक्य तंत्र नावाचे एक कोर्स आहे किंवा तो लास्ट इयरला असतो, त्याला ENT म्हणतो आम्ही, कान, नाक, घसा आणि डोळ्याचे आजार. याचं डीप स्टडी आहे. 90 आजार हे त्यावेळेस वर्णन करून ठेवलेत. सुश्रुताचार्य जे जनक होते सर्जरीचे, त्यांनी सर्जरी सुद्धा मोतीबिंदूची कशी करावी, काय करावी, कोणत्या स्टेजला करावी हे सुद्धा सांगून ठेवलं. एवढं डीप त्यावेळेस वर्णन करून ठेवलं. अगदी लहानपणापासून तर म्हातारवयापर्यंत
सगळे जे पूर्वी 5,000 वर्षापूर्वी आयुर्वेदात आजार सांगितलेत ना, ते पूर्ण सटीक तरीकेने बसतात. ओके. म्हणजे कुठेच काही त्याला असं इकडे तिकडं फिरवायचं काम नाही. म्हणजे साधारण तुम्ही आता रांजणविडी बघितला. रांजणविडी हा जो आजार आहे तो होतो का आणि वारंवार व्हायला पाहिजेत की नाही व्हायला पाहिजेत. रांजणविडी जो विषय आहे ना, हा वारंवार नाही व्हायला पाहिजेत. महत्वाचा मुद्दा, शरीरात पित्त असतं आणि पित्त हे रक्ताला दूषित करत असतं किंवा उष्णता वाढत असतं. ज्या लोकांच्या शरीरामध्ये सतत उष्णतायुक्त आहार असेल किंवा उष्ण प्रकृती असेल, पित्त प्रकोपवाले लोक असतील, सतत म्हणजे गरम पदार्थ म्हणजे मसालेदार पदार्थ किंवा जास्तीत जास्त आपलं चायनीज किंवा फास्ट फूड जे आहेत हे खाणारे लोक असतात आणि त्याच्यामुळे शरीरात उष्णता वाढते. आणि जिथे पापण्या असतात ना, पापण्याच्या बाहेर आपली केस असतात बघा, त्या केसाच्या ठिकाणी रांजणविडी होते आणि ती प्रचंड वेदनादायी असते, दुखते, मग नंतर फुटते आणि पू पण होतो. तर याचा इम्पॅक्ट तुम्हाला सुरुवातीला जाणवत नाही, पण नंतर जे काळं बुबुळ आहे ना, त्या ठिकाणी बदल व्हायला लागतात. त्याला कृष्णपटल म्हणतात आणि मॉडर्नमध्ये कॉर्निया म्हणतात. त्याच्यामधले 26 डिसीज आहेत सर की ते कॉर्नियाचे वेगवेगळ्या अँगलनं होऊ शकतात. म्हणजे या रांजणविडीमुळे भविष्यात नंबर वाढू शकतो, जवळची दूरची नजर जी आहे ती कमी होऊ शकते. आणि ही रांजणविडी नंतर ऑप्टिक नर्व्स म्हणजे पाठीमागचा जो मेंदूच्या पाठीमागेला म्हणजे मेंदूपासनं तो रेटिनापर्यंत जी अटॅचमेंट असते ती लास्ट इमेज घेऊन जात असते, तिथे पण सूज निर्माण करू शकते. आणि काही वर्षाच्या नंतर भविष्यात निश्चित त्याला रेटिनासारखे किंवा रेटिनावर सूज येऊन ब्लिडिंग होणारे सुद्धा आजार निर्माण होत असतात. ओके. म्हणून याही आजाराला छोटा आहे पण हलक्यात नाही घ्यायचं, याची प्रॉपर ट्रीटमेंट करायची. ते तुम्हाला औषध पण सांगतो आणि घरगुती औषध आहे. आपल्या घरी प्रत्येक घरात मिरी आहेत, काळी मिरी. हा, काळी मिरी. त्याला काय करायचं, मस्त आपलं जी सहान असते ती घासायचं, पाणी टाकायचं थोडं आणि घासल्याच्या नंतर असा थोडासा त्यातला हे निघतो, गंध निघतो. तो माचीची काडी किंवा आपली सुई असते ती मागच्या साईडनं त्याच्यावरती घ्यायचा, जिथं पुरळ आलेलं आहे रांजणविडीच्या अगदी तोंडाच्या ठिकाणी तिथे फक्त वरून लावायचं. दिवसातनं 3 वेळा लावा, रांजणविडी संपून जाणार. आणि धने असतात ना, धने हे साधारण 50 ग्राम घ्यायचे आणि 500 ml पाणी घ्यायचं, उकळायचे. 250 ml झालं की थोडं थोडं 3 दिवस प्यायचं. 4थ्या दिवशी ती बारीक होते आणि पुढच्या येणाऱ्या रांजणविड्या पूर्ण थांबतात. ओके. नंतर नाही येत. नंतर येत नाहीत आणि जे आहे तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. मुळापासून त्याचं उत्तर आपल्याला याच्यात आहे. आणि ज्या लोकांना समजा आपली प्रकृती गरम आहे, पित्ताचे प्रॉब्लेम आहेत, अन्य काही पोटाचे तक्रारी आहेत किंवा काही अन्य दुसरे आजार आहेत, ते मुद्दा पहिले क्लिअर करून घ्यायचा आणि बाकीचे जे मी 2 प्रयोग सांगितले ते घरी करायचे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट बोलले सर तुम्ही, की म्हणजे तुम्ही आता जी रेमेडी दिली एक प्रकारे किंवा तुम्ही जी ट्रीटमेंट दिली, घरच्या घरची ट्रीटमेंट आहे ना. तुम्हाला कोणतं पैसे देऊन मोठे मोठे औषधं घ्यायचे, महागडे औषधं घ्यायचे, आयुर्वेदाचा चमत्कारच आहे. आता तुम्हाला एक मुद्दा असा होता आपल्या, की आपला जो भारत देश आहे तो मसाले निर्यात करायचा आणि तिकडून सोनं घेऊन यायचा. लक्षात ठेवा, आपल्या घरातच 80-90% मेडिसिन्स आहेत, फक्त त्याचं नॉलेज नाही, माहिती नाही आणि ते कशा पद्धतीनं वापरायचे हे सुद्धा माहिती नाही. आणि आपल्याला कोणत्या वेगवेगळ्या कंपनीचे मसाले रेडी टू यूज वाले हे आरोग्याचं बिघडवण्याचं पहिलं कारण आहे. ओके. बघा, आपले पारंपरिक पद्धतीचे मसाले जे आहेत हे चवीपुरते घालायला पाहिजेत, जिभेच्या चवीपुरते घालायला पाहिजेत, पोटाच्या भरण्यासाठी नव्हे. आणि आता एक मिरी झालं, दालचिनी झालं, हे पदार्थ ज्या रुग्णाला जास्त प्रमाणात म्हणजे उष्णता असेल त्यांनी अल्प प्रमाणात वापरावे. पण गरम आहे कारण. गरम आहे कारण त्याच्यातनं मग पोटाचे आजार, मूळव्याधीसारखे समस्या निर्माण होतात. बरोबर आहे. तर ते प्रकृतीनुसार, आपली प्रकृती कोणती आहे, काय आहे, ते जवळच्या वैद्याकडे जाऊन तपासून आपल्याला माझी प्रकृती कोणती आहे आणि मला आहार कोणता ठेवायला पाहिजे हे पहिले समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे सर. जसं तुम्ही जे फोड होतं, खीरपोळी जे म्हणतो, रांजणविडी, त्याच्यासाठी एक रेमेडी दिली, तर डोळा येण्यासाठी पण एखादी ट्रीटमेंट काय करू शकतो डोळे येण्यासाठी एकदम साधं सिंपल आहे. ते तुम्हाला मी 2 औषध सांगतो आणि खूप सुंदर आहेत. डोळे आले ना तर पहिले भात बंद करायचा, तळलेले चमचमीत पदार्थ बंद करायचे, मटकी, वाटाणा, हरभरा बंद करायचा 3 दिवसासाठी. ओके. आणि कडुनिंबाचं पान जे असतं ना, जे कवळे पुढचे पानं असतात बघा, ते घ्यायचं, त्याच्यात थोडंसं गुलाबजल घालायचं किंवा पाणी असलं तर पाणी घालायचं आणि ते गाळून घ्यायचं 4 पदरी सुती कपड्यानं. सकाळ, दुपार, संध्याकाळी 1-1 थेंब टाकायचं. दुसऱ्या घंट्यापासून डोळ्याची जळजळ, आग, वेदना, डोळे लाल होणं हे कमी व्हायला लागतात. 1 तासानंतर. 1 तासात. अरे बापरे. आणि उद्या जे विड्रॉल इफेक्ट येणार आहेत, त्याच्यातनं आजार भविष्यात होणार आहेत, ते सुद्धा होणार नाही. एवढं सुंदर हे औषध आहे.
आणि दुसरं शिग्रू म्हणजे शेवगा ड्रमस्टिक, त्याच्या पानाचा रससुद्धा आपण डोळ्यात याच पद्धतीनं घालू शकतो की ते लगेच कमी होतं. ज्या लोकांना थोडं पित्त प्रकृतीचे असतील त्यांनी तो पहिला प्रयोग सांगितला तो करावा. जे लोकांना पित्त प्रकृती नसेल त्यांनी हा शेवग्याच्या पानाचा रस डोळ्यात थोडं पाणी किंवा गुलाबजल घालून कुटून त्याचा रस काढून डोळ्यामध्ये एक एक थेंब 3 वेळा घालायचे. चष्मा लागण्याचे कारण काय असू शकतात? आता मी हे सर इन जनरल बोलतोय, यस. लहान मुलांवर तर येऊ आपण, हो. तो टॉपिक आपला नंतरचा असेल. बट चष्मा लागण्याचे मेन कारण काय सर? आता काय झालं सर, चष्मा हा एक कन्सेप्ट असा झाला ना, चष्मा म्हणजे आयुष्य, आयुष्य म्हणजे चष्मा, याच्यामधला माणूस फसला सर. आणि याचे कारण आपल्या नेचरमध्ये, आपल्या स्वभावामध्ये, आपल्या वागणुकीमध्ये आणि आपल्या लाईफस्टाईलमध्येच याचे उत्तर आहेत. अक्षरशः आमच्याकडे पेशंट येतात आणि म्हणतात सर हे फेकायचं आहे. मला म्हणलं काय डोळे काढून फेकायचे तुझे? नाही सर, चष्मा फेकायचा आहे. 18, 12, 20 नंबरपर्यंत आपण गपगुमानं फक्त स्पेकचा नंबर चेक करतो. जसा स्पेकचा नंबर आला तसा आपण तो बदलतो आणि पुढे जात असतो. एक असा असा वेळ येतो की रात्री झोपेतही चष्मा घालूनच झोपावं लागतं. म्हणजे स्वप्नही चष्म्यातूनच दिसणार, तसे दिसणार नाहीत, एवढी बिकट अवस्था येते. म्हणजे त्या चष्म्यावर अवलंबून राहावं लागतं. पण आपल्याला वेळेत जर आधी ही गोष्ट जर समजली की चष्मा न लागण्यासाठी आपल्याला काय करायचं, पहिले महत्त्वाचं लाईफस्टाईलमध्ये यावं लागेल. इथे तुम्हाला रात्री 9, 9:30ला झोपणं हे अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा 10 ते 4ची झोप ही खूपच महत्त्वाची आहे तुमच्या मनासाठी, तुमच्या डोळ्यासाठी आणि तुमच्या मेंदूसाठी. जे रिफॉर्मेश म्हणतो ना आपलं, जे आपलं शरीराचं जे 24 तासातलं वर्क होणार आहे ना, ते या 4 तासातच तुमचं बॅलन्स होणार आहे. शरीरात रात्रीचं जागरण जेव्हा वाढतं तेव्हा उष्णता प्रचंड प्रमाणात वाढते. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण. दुसरं, अतिरिक्त लहानपणातच डोळ्यावर आलेला ताण. म्हणजे आपण जसं की बालवयात त्यांना टेन्शन नका देऊ, खेळू द्या, त्यांच्या मनाप्रमाणे करू द्या, हे करणं गरजेचं आहे. पण आपल्याला योग्य काय अयोग्य काय हे पाल्यांना कळणं गरजेचं आहे. आणि तो हसतच राहावा, त्याच्या डोळ्यात पाणी न यावं, म्हणजे त्याच्या मनात आलं तसं त्याला वागू द्यायचं. त्याला उद्या जर जेवताना मोबाईल लागत असेल, त्याची आई त्याला जेवतानीच मोबाईलवरच बघूनच त्याला भरवत असेल, हे एक महत्त्वाचं कारण आहे. आज 99% माता फक्त त्याला टी व्ही किंवा मोबाईलच दाखवून त्यांना अन्न खाऊ घालत असतात. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, जर बालवयात जर तुमचं शरीराचं ग्रोथ ही 18 वर्षापर्यंत होत असेल, त्याच्यात व्हायटल ऑर्गन्स येतात. मोस्टली ब्रेन आहे, डोळे आहेत, हार्ट आहे, तुमचं लिव्हर आहे, तुमचं स्टमक आहे, तुमची आतड्याची ग्रोथ होत असते, बोन मॅरोची हाडाची ग्रोथ होत असते. आणि त्यावेळेसच अतिरिक्त जर त्या ऑर्गनवर लोड आला तर निश्चितच त्याचं कुठेतरी डिस्ट्रक्शन व्हायला लागेल आणि त्याचे आजार लवकर व्हायला लागते. 18 वर्षापर्यंत मुलांना शक्यतो जेवढा मोबाईल कमी द्याल ना तेवढा बरं आहे. 7 वर्षापर्यंत मोबाईलच नाही द्यायला पाहिजे, कारण की त्याचा इम्पॅक्ट पहिला कॉर्नियावर येतो. आणि कॉर्नियाचे एक असे 4 डिसीज आहे, त्याला रिफ्रॅक्टिव्ह एरर्स म्हणतात. जवळचा लांबचा नंबर झपाट्यानं लागतो आणि कॉर्नियाचं जे काळबुबुळ असतं त्याच्यावर पॅचेस यायला लागतात, त्याचं साईज शेप चेंज व्हायला लागतं आणि तो श्रिंक व्हायला लागतो. याला पुन्हा जगात औषध नाही आहेत, कारण की त्याला कमी वयातच त्याच्यावर अतिरिक्त लोड आला आणि ते झिजणं चालू झालं. हे एक महत्त्वाचं कारण आहे. रात्रीचं जागरण एक महत्त्वाचं आहे. आणि अतिरिक्त लोक गेम खेळत असतात बघा, की ते गेमवर किती कॉन्सन्ट्रेट बघावं लागतं. जास्त बारीक गोष्टी कॉन्सन्ट्रेट न बघणं हे दृष्टीदोषाचं पहिलं कारण सांगितलेलं आहे. जास्त शार्प व्हिजन आपल्याला कॉन्सन्ट्रेटमध्ये लागते आणि त्याचा परिणाम हा पडद्यावर येत असतो. आणि नंतर डोळ्याच्या चष्म्याचा नंबरही वाढतो. आणि इथलच्या ज्या रेक्टाय मसल्स असतात, अँटिरियर, सुपिरियर आणि मिडल, रेक्टाय मसल्स हे आयबॉल मुवमेंट करण्यासाठी असतात, त्याचं पोषण करण्यासाठी असतात. तर याच्यावरही अतिरिक्त लोड येतो, डोळे थकायला लागतात, पेंगायला लागतात. आणि नंतर त्या मुलांना पांढऱ्या बुबुळापासनं काळ्या बुबुळापर्यंतपासनं तर डायरेक्ट रेटिनापर्यंत प्रचंड ताण असतो. मला एक सांगा, तुम्ही रिलॅक्समध्ये काम करू शकाल का ताणतणावामध्ये काम करू शकाल? रिलॅक्समध्ये. आणि रिलॅक्समध्ये जेवढं तुम्हाला बेटर फील वाटेल ना, किंवा तुम्ही सहज काम कराल ना, तर ताणमध्ये नाही करणार. तर ताण अतिरिक्त येतो आणि ताण आल्याच्या नंतर ह्या रेक्टाय मसल वीक्स व्हायला लागतात आणि त्याच्यावर त्याचं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत नाही आणि तिथनं चष्म्याचे नंबर वाढणं हा प्रकार होतो. दुसरं एक महत्त्वाचं जे कारण मी बघितलं माझ्या आयुष्यामध्ये, तर जास्तीत जास्त लॅपटॉप PCचा वापर. आणि ज्या कंपन्या आहेत ते मोस्टली AC मध्ये असतात. आणि लाईट जे आहेत ना, हे लाईट्स आहेत हॅलोजन्स लाईट. तर हे नॅचरल लाईट आणि वॉर्म लाईट्स, जो सूर्यप्रकाशाचा कलर आहे ना, ते लाईट्स पाहिजे. ते डोळ्यासाठी खूप हितकारक आहेत.
हे जे नॅचरल व्हाईट जे कलर्स दिलेत ना, हे डोळ्यासाठी सगळ्यात घातक आहेत. डोळ्याचा अप्पर डिपर जेव्हा आपण रात्रीचा प्रवास करतो त्याच्यात आता लाईट चेंजेस झालेत, अपग्रेड केलेत, ते पण डोळ्यासाठी नंबरवाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे किंवा उद्या आजाराला ते एक महत्त्वाचं कारण आहे. तर या लाईटचा जे शार्प व्हिजन जे असते ना, जास्त प्रकाशामध्ये काम करणं किंवा तीव्र प्रकाशामध्ये लेझरसारखे काही प्रकार असतात किंवा वेल्डिंगसारखे प्रकार असतात, या गोष्टीमुळे उद्या डोळ्याची समस्याही निर्माण होतात, उद्या त्याचे चष्म्याचे नंबरही वाढतात. तर ह्या गोष्टीवर निश्चित सर्वसामान्यांनी विचार करणं गरजेचं आहे. आज तंत्रज्ञान खूप पुढं गेलं, अजूनही जायला पाहिजेत, पण आपल्याला आपली शरीराची प्रकृती कोणती आहे, आपली ताकद कोणती आहे, आपलं बल किती आहे, आत्मबल किती आहे, डोळ्याचं बल किती आहे, हे बघून ते यूज करणं गरजेचं आहे. तर आता मी मुलांना सांगतो की बाबा यांना मोबाईल हा काय स्वतःच्या पैशातनं विकत आणला का? नाही ना, त्याला त्या गोष्टीचं माहिती नाही, नॉलेज नाही, हे वापरायचं कुठे हेही माहित नाही, फक्त स्क्रोल करत बसायचं, रील्स बघायचं, बरोबर. चावम्याव बघायचं. ते चावम्याव म्हणजे जे कार्टून्स तुमचं अपत्य उद्या जे बघणार तेच होणार. जे बघणार ते अंतर्मनावर त्याचा परिणाम होतो आणि तशाच पद्धतीची ऍक्टिव्हिटीज मुलं करतात. आज भविष्यामध्ये ऑटिझम सारखे आजार बालरोगमध्ये झाले की मेंदूचे आजार होतात, त्याचं बिहेवियर चेंजेस होतं, ॲग्रेसिव्ह होतात, मुलांना बोलणं उशिरा येतं. तर हे सगळे जे प्रश्न आहेत ना, हे लहानपणी पेरलेली आपली संस्कृती आहे आणि संस्कार आहे. तुम्हाला असं वाटतं का सर की लहान मुलांना मोबाईल द्यायलाच नको? नाही, द्यायलाच नाही पाहिजेत. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कारण सर आजकाल आपण पाहिलं की स्कूलमध्ये पण त्यांना असं म्हणजे स्कूलचे पण ऍप्स आले, त्याच्यावर पण बोलतात की हे मुलांना दाखवाल तुम्ही. मग इथे जर सुरुवातच अशी होते, पेरणंच तसं झालं, शिक्षण पद्धती तशी झाली आणि पेरणं तसं झालं. आता तुम्हाला एक सांगतो, माझ्याकडे एक फॅमिली आली, पिंपरी चिंचवडची होती, बिझनेसमॅन, 5-7 लोकांचा भावांचा खटला होता. त्याने एक मला सांगितलं, आणि एक मुलगा होता त्यांच्याकडे, बाकी 5 भावाचे 7 भावाचे, चांगले मोठी फॅमिली होती. त्यांनी सांगितलं आम्ही घरी गेल्याच्या नंतर आमच्याकडे ड्रॉवर्स आहेत जसे कपडे ठेवायला ना, सगळ्या 7 भावाचे मोबाईल तिथं बंद होतात, बायकाचे सुद्धा. आणि नंतर आम्ही काय करतो, एक लँडलाईन ठेवला, त्याच्यावर काही इमर्जन्सी फोन आला तर त्याच्यावर घ्यायचा. म्हणजे मुलांना त्या मोबाईलचा संपर्क कसा दूर करण्यासाठी एवढंच एक फक्त उत्तर आहे. नाहीतर तुम्ही असं जर आम्ही बोलतो की सर बंद करायला पाहिजे, नाही होऊ शकत. तर मोबाईल 7 फुटाच्या वरती, जेणेकरून त्याचा हात नाही पुरला पाहिजे, तिथे लॉक करायला पाहिजे. आणि मुलांना मी जसं सांगितलं, ज्या व्यक्तीला जी क्षमताच डेव्हलप नाही झाली त्या व्यक्तीला ती गोष्ट आधी मिळते, तर त्याचा इम्पॅक्ट हा वाईटच होणार आहे. नकोच द्यायला, नकोच व्हायला पाहिजे. 7 वर्षापर्यंत तरी कमीत कमी 7 वर्षाच्या पुढे नको. आणि आता शिक्षण प्रणाली तशी झाली की जेणेकरून त्यांना ऍप्स आले, त्याच्यात सगळ्या इन्फॉर्मेशन्स आल्यात. पण त्या बालवयाचा विचार करा, भविष्यात होणारे आजाराचा विचार करा. आता जागतिक लेवलचा एक विषय सांगतो तुम्हाला, तुम्ही गुगल करा, बघा. रेफ्रॅक्टिव्ह एरर्स नावाचा एक डिसीज आहे की चष्मा लावावाच लागतो, त्याच्यात नंबर वाढलेला असतो, डोळे थकलेले असतात, डोळे पेंगलेले असतात, जवळचं विजन किंवा लांबचं विजन हे फॉगी किंवा ब्लरी दिसतं आणि फळ्यावरचं मुलांना दिसत नाही. 99% जे टॉपेस्ट 7 कंट्री आहेत ना, त्याच्यामध्ये 99% मुलांना चष्मे घाला हा आदेश गव्हर्नमेंटने दिला साहेब. का सर असं? कारण की त्यांना बालवयातच ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्यात आणि सगळ्या या बालवयात मिळालेल्या गोष्टी उद्या कॉर्नियाची शेप साईज चेंज झालं, रेटिनवर त्याचे इम्पॅक्ट आले, डोळ्याचे आजार वाढत आहेत. आता जर तुम्हाला 20 फुटापर्यंत शार्प व्हिजन पाहिजे आणि त्याला 5 फुटावर बेंचवर बसलं त्याला दिसत नसेल तर ते काय करणार? इतकं प्रॉब्लेम, एवढं प्रॉब्लेमॅटिक आहे सर. अरे बापरे. आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम हा आपल्या वागण्यातनं आहे, बोलण्यातनं आहे, आणि आपल्याला नेमकं जायचं कुठं हेच मोठं आपल्या सर्वसामान्य लोकांचा किंवा जनतेचा माहीत नाही आहे. आपलं जीवन जगायचं की नोकरी करायची, का पोट भरण्यासाठी नोकरी करायची, शिक्षण कशासाठी करायचं हे पण आपल्याला मुद्दा क्लिअर असायला पाहिजे. स्वामी विवेकानंद स्पष्ट सांगतात, शिक्षण हे पोट भरण्याचं साधन नाही आहे, तुम्हाला जीवन जगण्याचं साधन आहे, आत्मउन्नतीचं साधन आहे. आणि आपण याच्यात बांधल्या गेलो. शिक्षण हे तसंच, आणि उद्या बिझनेस किंवा व्यापार किंवा नोकरी ही पुन्हा तिथेच. बरोबर. म्हणजे तुमच्या बुद्धीचा उपयोग होणार कुठे आणि आत्मबलाचा उपयोग होणार कुठे, हे त्याचा वैयक्तिक आत्मचिंतनाचा प्रश्न आहे. सर कसं आहे ना की जेव्हा मला झोप येते, एक म्हणजे मेंदूचं आणि डोळ्यांचं एक कनेक्शन आहे. येस, जेव्हा मी खूप थकतो तेव्हा माझे डोळे लागतात आणि मी झोपतो. येस सर. याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये एक सुंदर सांगितलं, आत्मा इंद्रियेनं संयुजिते, इंद्रिय आत्मेनं संयुजिते तत ज्ञानम. आता 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्यांनी ज्ञान प्राप्त होतं, म्हणजे त्याने 5 ज्ञानेंद्रियमध्ये डोळा पहिला आहे, त्याचा तो राजा आहे, नंतर डोळा आहे, कान आहे, नाक आहे, जीव आहे आणि त्वचा आहे. हे 5 ज्ञानेंद्रिय असतात, हे सेन्सर असतात, यांनी शरीराचं सगळं काम होत असतं व्यवस्थित.
तर जेव्हा मन थकत असतं आणि डोळे थकत असतात, शरीर थकत असतं, त्याला निद्रा असं म्हणतात. ओके. पण मन थकलं नाही आहे, शरीर थकलं तर त्याला निद्रा नाही म्हणत. आणि ही निद्रा 10 ते 4चीच महत्त्वाची आहे. रात्री 10 ते सकाळी 4. योगी जे होते ना पहिले, ते 10 ते 4च झोपायचे, सकाळी 3:30 वाजता उठायचे. त्यांची जी साधना असायची किंवा जुनी लोक आजही करतात, त्यांना डोळ्याचा चष्मा नाही आहे, नंबर नाही आहे. आणि खाणं वेळेच्या वेळेत. कसं पाहिजे सर खाण्यात? खाणं म्हणजे काय करायला पाहिजे, मुद्दा एवढाच आहे की जेवणामध्ये आता बघा सगळीकडे जा, तूप नका खाऊ, दूध नका खाऊ, लोणी नका खाऊ. मग खायचं तरी काय? डेअरी प्रॉडक्टचं डेअरी प्रॉडक्टचा आता अवॉइड करा. डेअरी प्रॉडक्ट जिथं आलेत तिथं बिझनेस आला. तुम्ही जसं एक फ्लॅट घेऊ शकता तसं एक गाय का नाही घेऊ शकत? तुमचं आरोग्य 100 वर्ष निरोगी राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गाय. पण ते नाही, नॉट पॉसिबल सर. मग आपल्याला ओरिजिनल पाहिजे, तर ओरिजिनल आपल्याला ती उत्पत्ती होणारही प्रॉडक्ट आपल्याला ओरिजिनलच पाहिजे. मग दूध, तूप, लोणी ही नित्य 2-2 चम्मच तरी खाण्यात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे सर तुम्ही असं म्हणतात की खाल्लं पाहिजे? खाल्लंच पाहिजे. हां. त्याच्यासाठी तुम्हाला ओरिजिनल कुठं मिळेल तिथे जाऊन तुम्ही शोधा. ऑर्गॅनिक खबर, ऑर्गॅनिक खा. ऑर्गॅनिक फूड खा. तुम्हाला जसा डॉमिनोजचा पिझ्झा तुम्ही शोधून काढता नाही किती आहे म्हणून, तसं तुम्हाला ओरिजिनल तूप गाईचं कुठं मिळतं ते तुम्ही शोधा. तिथनं तुम्ही कलेक्ट करा आणि तुमच्या खाण्यात ठेवा. कारण की तुमचं आयुष्य तुमचं आहे, शेजाऱ्याचं नाहीये. आणि बिमार उद्या पडल्याच्या नंतर तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचे, बाजूचा कोणी हेल्प करणार नाही. म्हणून तुम्हाला हे 3 गोष्टी नित्य खाण्यात ठेवणं गरजेचे आहेत. वेळेच्या वेळी जेवण 10 ते 11च्या दरम्यान मॉर्निंगला, संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान. जास्तीत जास्त जे आपल्या आता बघा हेल्थ फॉर मिलेट्स हा वर्ड्स म्हणजे आता इंग्रजीत आहे. पहिले आपले आईबाप काय खात होते, मायबाप काय खात होते, आपले डाळीच खात होते ना. पालक, मेथी, शेपू, एवढे साऱ्या भाज्या आल्यात ना आज की 200 हॉटेलमध्ये गेलं 200 भाज्याची लिस्ट असते. काय खाऊ हा विचार पडतो. तुम्ही तर तू ऑर्डर देते, तू बघ तुझं काय खरमाईश. तर याच्यात काय झालं, कमी प्रमाणात आहार, योग्य तो आहार, प्रकृतीनुसार आहार आणि आपले आई वडील जे जशा पद्धतीने लाईफस्टाईल ठेवली ना, तीच महत्वाची गोष्ट आहे. मग याच्यात डाळीमध्ये ना सुंदर मुगाची डाळ आहे. मुगाची डाळ आजही राजस्थानी लोक बऱ्याचशा प्रमाणात मुगाची डाळच खातात. ती थंड आहे, नेत्राला हितकारक आहे, डोळ्याला मेंदूला बल देणारी आहे आणि 18 ते 20 तास काम करून न थकू देणारी आहे. मुगाची डाळ खावी लोक खावी, जास्तीत जास्त प्रमाणात खावी. ऑडियन्सला आज खरंच इंटरेस्टिंग गोष्टी कळत आहे आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून. आता काय नाही खायला पाहिजे तेही सांगतो. तेही सांगा सर. मटकी, वटाणा, हरभरा हे जे आहेत ना, हे वातुळ पदार्थ आहेत. म्हणजे शरीरात वात निर्माण करणारे आहेत, पोट बिघडवणारे आहेत आणि पचनतंत्र कमकुवत करणारे आहेत. ज्याची पचनशक्ती चांगली त्यांनी खा, पण ज्याचे पचनतंत्र वीक झालं आणि त्यांनी ते बंद करायला पाहिजेत. मटकी, वटाणा, हरभरा हे बंद करायला पाहिजेत. हरभरा हा घोड्याचं खाद्य आहे. मटकी आता लॉन्च केली सर. हा, तर हे वातुळ पदार्थामध्ये येतात, हे शक्यतो टाळणं गरजेचे आहे. मूग रात्रीला भिजवा मस्तपैकी 24 तास, त्याला कुकरमध्ये टाकून एक शिट्टी द्या आणि त्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. सर डोळ्यांसाठी ज्यांना चष्मा लागतो तर असं म्हणतात की गाजर खाल्ल्याने, जास्त गाजर खाल्ल्याने चष्मा जातो लोकांचा. हे खरं आहे का? की हे कसं असतं, जे आहार आहे ते प्रमाणातच खाणं गरजेचे आहे. आणि जास्त आणि कमी हे कोण ठरवणार? तुमचं पोट, तुमचं जीभ किंवा बाजूचा? तर तुम्हाला एक लिमिटेडमध्ये खाणं गरजेचं आहे. आणि ते गावरान गाजर महत्वाचे आहेत. आता हायब्रिड गाजर आले, सगळं हायब्रिड झालं आजकाल. मग त्या हायब्रिडायझेशनमध्ये काय झालं, त्याचे तत्व बदललेत. पण साधारण आठवड्यातनं 10 गाजर गेली तरी सफिशियंट आहे सर. रोज उठले की 2 गाजर खा, डोळ्यात गाजराचा रस घाला, अजून म्हणजे डोक्यात घाला, शरीराला लावा, हे प्रकारचे आहेत ना, हे काहीतरी सगळं भ्रामक गोष्टी आहेत. सर जर समजा मला चष्मा आहे आता आणि मला जर हा पूर्णपणे काढायचा आहे, तर आयुर्वेदामध्ये याला औषध आहे का? येस सर. आता कसं आहे, पूर्ण काढणं, अर्ध काढणं की न काढणं, हे 3 स्टेजमध्ये विभक्त करायला पाहिजे. तुमचा 1-2 नंबरपर्यंत जर चष्मा असेल ना, -+ किंवा -1, हा इझिली निघतो सर. 2 पर्यंत असला तर निघून जातो, इझिली निघतो. फक्त त्याला थोडंसं प्रोटोकॉल ट्रीटमेंटचा राहतो आणि एक्सरसाइजचा राहतो. आयुष्यातून व्यायाम हा हद्दपारच झाला सर. डोळ्याच्या आमच्या 5 एक्सरसाइज आहेत, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, नेलिंग आणि त्राटक. यातनं हा विषय लवकर सॉल्व्ह होतो. आणि काही शारीरिक थोड्या त्रुटी असतील तर त्या औषधाने किंवा थोडं लाईफस्टाईल करेक्ट केलं की निघून जातो. चालला जातो सर. किती चाललं जातो सर? सर तुमच्याकडे जर मी आलो आज ट्रीटमेंट घ्यायला, तर तुम्ही माझा चष्मा किती दिवसात काढू? याचा ड्युरेशन सर 2च्या आत जर चष्मा असेल ना,
तर साधारण 5 ते 7 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये चष्मा निघून जातो. पण तुम्ही जे सांगाल ते फॉलो करा. फॉलो करणं गरजेचं आहे. मुद्दा चष्मा जवळचा आहे की लांबचा याच्यावर पण मुद्दा मॅटर करतं. ते आहे, आणि आईवडिलांना जर चष्मा असेल आणि अनुवंशिकता असेल तर तिथं थोडा वेळ लागतो. वेळ लागू शकतो. पण असं काही मोबाईल बघून किंवा म्हणजे जास्त रात्रीचा अभ्यास आहे, जागरण, ह्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील ना, त्याच्यातनं लवकर काम होतं. दुसरा जो मायनस नंबर असतो तो खूप घातक असतो आणि तो 2च्या वरती गेला ना की हळूहळू 5 पर्यंत तो नॉनस्टॉप चालतो. तो नंबर मायनस असेल तर त्याचा इम्पॅक्ट कॉर्नियावर, रेटिनावर येतो आणि नंतर रुग्णाची शार्प विजन, पेरिफेरल विजन ही कमी होते आणि त्याला मात्र थोडा वेळ लागतो. आणि 5च्या नंतरचा जो नंबर असतो ना तो अति प्रमाणात घातक असतो की त्याचा डायरेक्ट रेटिनावर परिणाम येतो. आता एक मुद्दा लक्षात ठेवा, नंबर वाढणं म्हणजे काय? हा कॉर्निया म्हणजे काळबुबुळ आहे, हे पडदा आहे. याच्यात एक साधारण एक थोडं काहीतरी एक सामान्य भाषेत सांगायचं 4 इंचाचं समजा एक जागा आहे, एवढीच असायला पाहिजेत. जेव्हा आपण प्रचंडच्या डोळ्यावर लोड येतो, ताण येतो आणि त्यामध्ये काय होतं, रेटिना असा सी शेप असतो. कसा असतो? आणि तो ऑर्बिटला अटॅच असतो. याच्यावर अतिरिक्त आलेला ताण हा काय करतं, या कॉर्नियामधलं आणि रेटिनामधलं डिस्टन्स हे हळूहळू वाढत जातं. ओके. आणि वाढत गेले की नंबर वाढत जातो आणि त्या रुग्णाला जी रेटिनाच्या सेंटरला व्हिजन पडायची ना ती पडत नाही, कुठेतरी मध्ये पडते. चष्मा फक्त एवढंच काम करतं की ते नंबर दिलेला की ती इमेज सेंटरला रेटिनाच्या पाडण्याचं काम करतं आणि तेव्हा तात्पुरतं त्या रुग्णाला काही दिवस दिसतं. बरं. पण आयुर्वेदाचं मत काय आहे, हा अतिरिक्त आलेला लोड हा पहिले तुम्ही काढा, कोणत्या कारणामुळे येतं, आणि त्याच्यावर उपचार करा. आणि जे रेटिनामध्ये चेंजेस होतात, त्याच्या शेप्स आणि साईजमध्ये त्याच्या चेंजेस होतात, ते नॉर्मल हील करा. ते नॉर्मल हील करायचं कसं, तर त्याच्यामध्ये आतमध्ये सूज आलेली असते, तर त्याच्यामध्ये स्टेम सेल थेरपी आपलं खूप सुंदर आहे. आणि याच्यामध्ये पंचकर्माचा भाग जो आहे तो नेत्रतर्पण चिकित्सा आणि बस्ती चिकित्सा हे उत्तम कार्य करणारे आहेत. त्यांनी शेप आणि साईज हे नॉर्मल होतं, चेंजेसही जे रेटिनामध्ये भविष्यात होणार आहेत तेही थांबतात आणि रुग्णाला चष्मा नाही लावला तरी रुग्णाला दिसायला लागतं. काही रुग्णाला जास्तीत जास्त चष्मा लावूनच काम करावं लागतं. असे आम्ही बघितलेले आहेत रुग्ण की आता आम्ही पहिले 8 तास लावत होतो सर, आता माझं 4 तासातही होतं का, मला तेवढं चष्मा लावायचं काम पडत नाही. जे खूपच बारीक आहे अगदी, तिथे मी सांगतो तुम्ही निश्चित लावा. पण तुम्हाला ढोबळ मानाने आता तुम्ही बाहेर जाता फिरता तेव्हा तुम्हाला सर मला पूर्वी चष्माच लावा लागत होता, आता लावायची गरज नाही. माझी मुलगी उदाहरणार्थ की दुसऱ्या बेंचवरून तिला दिसत नव्हता, तर लास्ट बेंचपासूनही ती चष्मा न घालता बघते. कारण तुम्ही ते ट्रीट केलं तसं. हे केवढं मोठे अचिव्हमेंट आहे. बरोबर आहे. चष्म्याचा नंबर हा बघणं गरजेचं आहे, पण दृष्टीचं शार्प विजन किती फुटापर्यंत आहे हे पण त्याच्यासोबत बघणं गरजेचं आहे. करेक्ट. सर, डायबिटीस होतं, मधुमेहाचं प्रमाण वाढत चाललंय, तर याचा डोळ्यांवर काय परिणाम होतोय? सर, मधुमेह हा जागतिक लेवलचा मोठा विषय झाला आणि मधुमेह हा पुन्हा आपल्या आयुष्यामधलं लाईफस्टाईल डिसऑर्डरच आहे. मी नेहमी सांगतो, आयुष्यामध्ये ताणतणाव पूर्वी पण होते, आता पण आहेत. तेव्हा पोट भरायचा संघर्ष होता, आता स्टेटस मेंटेनचा संघर्ष आहे. आणि या स्टेटस मेंटेनमुळे काय झालं, अतिरिक्त ताण, तणाव, चिंता ह्या तिन्ही गोष्टी आलेल्या आहेत. आणि इथनं अवेळ जेवण, अवेळ झोप आणि ब्रह्मचर्याचा विषय राहिलेला नाही आहे. मग तिथे शरीर कुठेतरी झिजणार आणि शरीरामध्ये कुठेतरी डिस्ट्रक्शन. म्हणजे तिथे जे आयुर्वेदामध्ये 20 प्रकार शुगरचे सांगितले सर, मॉडर्न सायन्समध्ये फक्त 2च सांगितलेले. एवढा बारीक अभ्यास आहे. आणि आता काय झालं, जसं चष्मा फक्त मेंटेन करायचा, लावायचं आणि पुढे जायचं, तसं आज जायचं डॉक्टरकडे, गोळी खायची, पुन्हा 1 महिन्यानी 2 महिन्यांनी जायचं, मग याच्यात 5-7 वर्ष चालत जातात सर. आता मुद्दा एक लक्षात ठेवा, जेव्हा साखर तुमच्या रक्तात बनत असते, म्हणजे निर्माण होत असते, जेवण केल्याच्या नंतर पाचन होऊन रक्तात साखर बनत असते, ती अतिरिक्त बनत असते किंवा कमी प्रमाणात बनत असते. अतिरिक्त का बनते, कारण की जिथे साखर बनण्याची जी प्रोसेस आहे ती कुठेतरी बाधित झाली, खंडित झाली. मग तो मुद्दा जो आहे तो करेक्ट करणं हे गरजेचं आहे. जे प्रोडक्शनच विकृत आहे तर त्याला गोळ्या देऊन किती दिवस मेंटेन ठेवणार. मग ते प्रोडक्शन जे आहे ते आयुर्वेद पहिले करेक्ट करतं. उत्पत्ती जर जास्त होत असेल तर ते बेसिक नॉर्मल लेवलला आणतं. आणि 10 वर्ष 15 वर्ष जी रक्तात अतिरिक्त साखर साठलेली आहे ना, ती पंचकर्माच्या माध्यमातून ती पूर्ण शरीर डिटॉक्स करणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही डोळ्याचे रेटिनल ब्लिडिंगवाले आमच्याकडे पेशंट येतात, अक्षरशः आम्ही जुगुलार व्हेनमधून रक्तमोक्षण करतो. रक्त आणि पू अशा स्वरूपाचं रक्त मिश्रित, एवढे दोष रक्त खराब झालेलं असतं. एवढं त्या शुगर ही रक्तात जाऊन ती धुसर रक्त, बासुंदीसारखी घट्ट रक्त होतं. तसं निघतं सर? तसं निघतं. जेव्हा तुमचं रक्ताची जर थिकनेस बघाल तर दुधासारखं, पाण्यासारखं पातळ असायला पाहिजे आणि ते सहज रक्तवाहिन्यातनं व्हायला पाहिजे. पण तिथं घट्ट होतं आणि घट्ट झाल्याच्या नंतर तिथं सूज येणं,
तिथे ब्लॉकेजेस होणं आणि मग नंतर त्या ऑर्गन अटॅक वगैरे हा त्याच्यामुळेच येतं मग त्याच्यामुळे मग त्या रुग्णाला डोळ्याच्या रक्तवाहिन्या तिथं सूज यायला लागते, तिथं रक्तपुरवठा होत नाही, तिथे रेटिनावर ब्लिडिंग होतं, वारंवार पडद्याला सूज येते आणि नंतर रुग्णाला मग हळूहळू नजर कमी व्हायला लागतात. त्याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात. ओके. आणि न्यूरोपॅथी हा फक्त डोळ्यातच नाही तर मेंदूपासून पायाच्या नखापर्यंत रक्तवाहिन्याला जिथे सूज येते त्याला न्यूरोपॅथी म्हणतात. मग ते हृदयात येऊ शकते, तुमच्या व्हेरिकोज वेनमध्ये येऊ शकते, डोळ्यात पण येऊ शकते, मेंदूत पण येऊ शकते. तर ही न्यूरोपॅथी एवढा मोठा विषय झाला की पण याच्याकडे काय होतं, फक्त गोळी खाऊन मेंटेन, मग नंतर जे आजार होतात त्याच्यासाठी वेगवेगळे डॉक्टर. पण आयुर्वेदाचं म्हणणं आहे की बाबा हे सगळं जे झालंय ना याला मुळापासून करेक्ट करा, तेव्हा तुम्ही पुढचे जे भविष्यात होणारे आजार, त्याच्यात 3 स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे आजार आम्ही नेहमी बघतो डायबेटिकमुळे होणाऱ्या लोकांचे. त्यांचा पडद्याला सूज वारंवार येत असते. सूज आल्याच्या नंतर नजर धुसर व्हायला लागतं रुग्णाला, मग सूज येऊन नंतर ब्लिडिंग व्हायला लागतं, त्याला रेटिनल ब्लिडिंग म्हणतात. आणि नंतर मग अशी कंडिशन येते की रेटिनाचं पडद्याचं ऑपरेशन, पडदा सुटतो आणि मग ऑपरेशन करावं लागतं. मला सांगा, रक्तात साखर तशीच आहे, शरीरात सगळं साठलेले दोष तसेच आहेत आणि परत हे ऑपरेशन केलं तर ते किती दिवस टिकणार आहे? मग तिथं फेल्युअर रेट येतात आणि मग रुग्ण आमच्याकडे असे खूप आहेत की सर आम्ही असं केलं, हे केलं. पण याच्यात मुद्दा जो आहे, जिथं सर्जरी झाली त्याचं पेरिफेरल म्हणजे मागच्या साईडचं, बाजूचं, आजूचं पॅथॉलॉजी तशीच आहे, ॲनाटॉमी तशीच आहे. ती करेक्ट कुठे झाली तर त्याला आयुर्वेद करेक्ट करतं. म्हणून पुढं जे सक्सेस रेट राहतात हे मॅक्झिमम राहतात आणि टिल एंडपर्यंत राहतात. ओके. सर असं मी बघितलं होतं एक रील की मास्टरबेशन केल्याने नंबर वाढत जातो. हो. याच्यात खरं आहे का? आणि ते तुमच्या भाषेत आयुर्वेदात ते कसं प्रूव्ह कराल? सर, हा जो विषय आहे ना हा अत्यंत विकृत दर्जाचा विषय आहे. पहिले जर तुमचं नामस्मरण आणि चांगले जर विचार असतील ना तर हे विचार तुमच्या डोक्यात येणार नाहीत. आणि हे 16-17 वर्षाच्या नंतर जे वीर्य आहे किंवा शुक्रधातू हे शरीरात व्यक्त होत असतो. पण त्याला टिकवणं हे म्हणजे आपलं बँक बॅलन्स आहे, शरीराचं इम्युन सिस्टम आहे, हेल्थ आहे, मेंटल थॉट त्याच्यावर राहतात आणि पुढे आजारसुद्धा होत नाही. जर हे जेवढं शरीराच्या बाहेर गेलं ना तेवढं तुमच्या आजाराची संख्या वाढणार, पोटाचे आजार मागे लागणार, डोळ्याचे आजार मागे लागणार आणि विचार तुमचे निकृष्ट दर्जाचे होणार, हेल्दी विचार होणारच नाहीत. म्हणून हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे न करण्यातच आनंद आहे. ब्रह्मचर्य पाळणं हेच आनंद आहे. त्याच्यासाठी तुम्हाला चांगल्या लोकांचे विचार वाचणं गरजेचे आहेत. वीर्याचा एक थेंब 10 हत्तीचं बळ एवढा आहे. किती? 10 हत्ती. 10 हत्तीचं बळ म्हणजे एक थेंब आहे. एक थेंब बनण्यासाठी 30 ते 35 दिवस शरीराला एक थेंब बनवण्यासाठी लागतं. आणि ते रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे 7 धातू आहेत. तो 7वा धातू येतो आणि त्याला शरीराचा सगळा निचोड जर काढला ना तर एक अंजली ओज म्हणून सांगितलं. त्याच्या एक अंजलीच्या ओजाच्या पासनं कुठेतरी ते एंड प्रॉडक्ट थेंबात बनतो आणि त्याला शरीरात धारण करणं, ठेवणं, त्याच्यावरच आयुष्य हे खूप पॉझिटिव्ह राहतं. बघा आता बरेच डिप्रेशनचे लोक आहेत, त्याचं कारण हे आहे सर ओर मास्टर. आता याच्यात पुन्हा काय झालं, एकाकीपणा खूप आला आयुष्यामध्ये. एकत्र कुटुंब पद्धती राहिली नाही, विभक्त बेडरूम झाली. ब्रह्मचार्य कुठे, कसं काय? पहिले एकत्र राहायचे, सेक्शुअल कॉन्टॅक्ट ही फार कमी प्रमाणात यायची. एक्झॅक्टली, बरोबर आहे सर. खूप छान पद्धतीने तुम्ही या मुद्द्याला समजवलं. सर, बीपी हा एक असा आजार आहे ज्याच्यामध्ये धडधड वाढते, तर त्याचा डोळ्यांवर काही परिणाम होतो का बीपीचा? कसं आहे सर, आता मी जसं मधुमेहाचं सांगितलं तसंच आता हृदरोगाचं पण तसंच आहे. हार्ट डिसीज, मनबल, आत्मबल ह्या 2 गोष्टी ज्या आहेत ना हृदयाच्या आश्रित असतात आणि थॉट्सवर आणि ब्रेनवरच असतात. हे आयुष्य आपलं असं झालं आणि मग ताणतणाव या गोष्टीतनं बीपी होतं असं जनरल भाषेत होतं. पण कुठेतरी या गोष्टी मुळात जाऊन बघणं, आणि लोक काय करतात, जातात फक्त रुग्ण आणि गोळ्या खात असतात. पण त्या गोळ्या खाऊन आपल्याला खरंच बीपी मेंटेन होतो का बरा होतो हा त्यांनी आत्मचिंतनाचा प्रश्न त्यांनी करायला पाहिजेत. पण ते होत नाही, फक्त मेंटेन हा शब्द राहतो. आता उदाहरण जायचं सांगितलं, एखाद्या व्यक्तीला ॲसिडिटी असेल, पोट साफ होत नसेल आणि त्याचं पोटात मुळे तसंच साठत असेल, आयुर्वेदिक उदावर्त नावाचा आजार सांगितला, जे प्राण, उदान, व्यान, समान, आपान असे वायू सांगितले, त्याची गती ऊर्ध्वगतीला होतं आणि ते इम्पॅक्ट हार्टवर येतं आणि ऑटोमॅटिकली तुमचे हार्टचे पाल्पिटेशन, पल्स हे वाढतात आणि नंतर तुमची बीपी वाढलेली असते. मग आयुर्वेद हे काय करतं, पूर्ण तुमचं केस टेकिंग घेतं, तुमचा मुद्दा नेमका आहे का, तुमची बीपी वाढते का, या मुद्द्याला पूर्ण बरं करणं गरजेचे आहे की ज्या कारणामुळं हा बीपी वाढवतो.
मग याच्यात गोळी ज्या खाणाऱ्या असतात जे रुग्ण, त्याच्यामध्ये पुन्हा शरीरामध्ये उष्णता वाढणं किंवा त्याच्यामध्ये रक्तवाहिन्याला सूज येणं, अशा प्रकारचे डोळ्याला, रक्तवाहिन्याला इजा होतात, मेंदूला पण होतात आणि किडनीला सुद्धा होतात. मग नंतर याच्यातनं संभाव्य आजार जो आहेत डायबिटीज आणि BP याच्या गोळ्या खाऊन नंतर यांना पुढचे आजार निर्माण होतात. आणि भारतात आता डायलिसिसचं, किडनी फेल्युअरचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढलं. मग याचा डोळ्यावर परिणाम होतो का? 100% डोळ्यावर होतो. तर हे मी 4 जे ऑर्गन सांगितले ना, तर त्याचा पहिला डोळा येतो. आणि डोळा हा बारीक आणि नाजूक अवयव आहे. हे सेन्सर आहे तुमचं. काय आहे? सेन्सर. आणि हे या पाच ज्ञानेंद्रियामधलं पहिलं प्रधान सेन्सर आहे. म्हणजे तो राजा आहे, या सगळ्या गोष्टीला चालवत असतो शरीराला. जर तुमचं संरक्षण, जर विजन चांगलं असेल तर तुमचं सहज संरक्षण करू शकता. लांबचं विजन असेल तर, आणि जवळचं विजन असेल तर तुम्हाला संरक्षण नाही करता येत. हे संरक्षण 2 पद्धतीचं आहे, विचाराचं, शरीराचं. तर संरक्षण करण्यासाठी आपल्याला आपल्या डोळ्याच्या रक्तवाहिन्या, डोळ्याला लागणारा जो अतिरिक्त आलेला ताण, आता BP वाढते तेव्हा काय होतं? धडधड वाढते, हृदयाची गती वाढते आणि अतिरिक्त 160-170 पर्यंत BP जातो. आणि नंतर मेंदूपासून जे ऑप्टिक नर्व्स असते त्याच्यावर प्रचंड लोड येतो. आणि ती प्रचंड लोड आल्यानंतर त्याच्याला सूज येते आणि तिथं ब्लिडिंग होतं. त्याला हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी म्हणतात. आणि त्या रुग्णाची हळूहळू कायमस्वरूपाची नजर जाते. ब्लिडिंग झालेले रुग्ण जे असतात, डायबेटिक रेटिनोपॅथी, हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी, या रुग्णाला आतमध्ये ब्लिडिंग झालेले असेल ना, तर आयुर्वेद सहज याला बॅलन्स करतो आणि चांगल्या दर्जाची ट्रीटमेंट आहे. रेटिनल ब्लिडिंग ही 48 तासाच्या आत ब्लिडिंग आयुर्वेदामध्ये थांबवल्या जाते, 48 ते 8 तासापर्यंत. तुम्ही करता? यस. त्याला सगळ्यात महत्त्वाचा उपचार जो आहे तो पंचकर्म. आणि त्या पंचकर्मामधलं एक औषध आहे ना, ते मी तुम्हाला सांगतो की पंचकर्माचा भाग आहे आणि रक्तमोक्षण एक भाग आहे. ह्या 2 गोष्टीमुळे तत्क्षणी ब्लिडिंग थांबतं. ठेवा साहेब. ज्या रुग्णाला जास्तीत जास्त डोळ्यावर सूज येत असतं किंवा रक्तस्राव होत असतो, त्यासाठी एक प्रथम उपचार सांगतो मी तुम्हाला, आणि फार ट्रिमेंडस आहे. याला चिंच म्हणतात, जी आंबट असते, आपण जेवणामध्ये, वरणामध्ये घालत असतो. हिचे पान घ्यायचं, साधारण 25 ग्राम पानं घ्यायचे, कुटायचे. त्याच्यामध्ये थोडंसं आपलं जे बेल असतं बघा, जे आपण शंकरजीला वाहतो, बरोबर, आणि हराळी एक 25-25 ग्राम घ्यायचं. बारीक ठेच्यासारखं बारीक लगदा करायचा, कुटायचा. पाणी घाला किंवा दूध घाला, दोन्ही चालतील. आणि ते ठेच्यासारखा लगदा केला ना, डोळ्याच्या आजूबाजूला फक्त एक 45 मिनिटं ठेवायचं, सकाळी, दुपारी, रात्री. बरं. इंटरनल ब्लिडिंग झालेल्या रुग्णाला आतलं ब्लिडिंग ही स्टॉप होतं, जे परत होणार आहे. तर बाहेर लावल्यानंतर आतमध्ये का ही वनस्पती करू शकते. दुसरी गोष्ट, आतलं जे क्लॉट झालेले ते पण डिझॉल्व्ह व्हायला मदत करते. ही अशी चिंच, आणि याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या जे बेल आहे आणि हराळी आहेत, या तिघाचा संगम जो असा आहे की जेणेकरून इंटरनल ब्लिडिंग थांबतं आणि रेटिनाला बल देणारी आहे आणि ताकद सुद्धा वाढवणारी आहे. महत्त्वाचा मुद्दा काय होतो की जेव्हा शरीरामध्ये उष्णता प्रचंड वाढते, विषाक्तता भरपूर प्रमाणात वाढतं, तेव्हा रक्तवाहिन्या ह्या नाजूक व्हायला लागतात. त्याला सुद्धा ही बल देणारी गोष्ट आहे. दुसरी एक वनस्पती मी तुम्हाला सांगतो, हिला हंसपदी म्हणतात. आता पावसाळ्यामध्येच फक्त ही उत्पन्न होते, नंतर होत नाही. बरं. हिचा उपयोग जो आहे ना, इंटरनल ब्लिडिंगसाठी आणि आतल्या रेटिनावर सुजीसाठी अत्यंत महत्त्वाची उपयोगी असलेली बहुगुण वनस्पती आहे. हिचा रस 15 ते 20 ml पोटातनं घेणं गरजेचं आहे. आम्ही मोस्टली स्टेम सेल थेरपीमध्ये ही वनस्पती जास्तीत जास्त प्रमाणात वापरतो. आणि वर्षात फक्त ही 1 महिनाच येते, नंतर येत नाही. 1च महिना आहे? ते 1च महिना. कोणत्या एरियात येते सर? ही मोस्टली जिथं जास्त पाणी असतं, जिथं दलदल असते, त्या ठिकाणी होते. आणि ही सोरायसिससाठी, त्वचा विकारासाठी अत्यंत महत्त्वाची. त्याच्यात डॅन्ड्रफ असू द्या, हेड सोरायसिस असू द्या, किंवा डोळ्याला खाज असू द्या, किंवा कान वारंवार फुटणं असू द्या, त्यासाठी पण अत्यंत महत्त्वाची उपयोगी अशी वनस्पती हंसपतीचं नाव हंसपती. मग ही खायची पण असते का सर? ही पोटातनं पण खाऊ शकतो किंवा स्वरस घेऊ शकतो. ही वनस्पती आम्ही तुपामध्ये सिद्ध करतो, तेलामध्ये सिद्ध करतो, किंवा वेगवेगळ्या टॅबलेट्स असतात त्याला भावना देत असतो. बरोबर आहे. आणि एक्स्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये जे आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी, त्याचंही वॉटर बेस आम्ही डोळ्यात डायरेक्ट सोडण्यासाठी देत असतो. मग सर, आता जर समजा 1 महिना येते, तुम्ही जसं बोललात, बट तुम्हाला जर ट्रीटमेंट करायची आहे, तर मग तुमच्याकडे ते कसं? आम्ही काय करतो, याला प्रिझर्व करून ठेवतो. प्रिझर्व करता? आणि याचे काय करतो, एक्स्ट्रॅक्ट काढून ठेवतो. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे जे आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी आहे ना, ते वॉटर बेस पद्धतीनं त्याचा आम्ही एक्स्ट्रॅक्ट काढून ठेवतो. हा एक्स्ट्रॅक्ट 2 वर्ष 1 वर्षापर्यंत याचं लाईफ राहतं, ते टिकतं, आणि याला बुरशी लागत नाही, फंगस लागत नाही, आणि त्याची पोटॅन्सी तशीच राहते. ओके
सर आणि त्यात कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही, हा हे महत्वाचं आहे. प्रिझर्वेटिव्ह न वापरता nothing. आयुर्वेदाने तुम्ही आयुर्वेदाने त्याला प्रिझर्व करता. अरे वा, नाईस. आता बघा हे जे पानं दिसतात ना, हे अमृता म्हणजे गुळवेल. ओके. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कोविडमध्ये यांनी खूप राजासारखं काम केलं आणि हे पानं अशी हृदयाचे आकाराचे असतात. या पानाची भाजी करून खाणं हे डोळ्यासाठी सगळ्यात महत्वाचं नेत्र आहे, हृदयाला बल देणारी आहे. आणि जे हृदयाचे ब्लॉकेज असतात ना, या भाजीने निघतात. आम्ही याचे सेल्स कलेक्ट करतो, स्टेम सेल थेरपी, आणि रुग्णाच्या डोळ्यामध्ये घालतो. उत्तम रिझल्ट आहे त्याचे, जे डायबेटिक रेटॅनोपॅथीच्या रुग्णांसाठी. ओके. हे घृतामध्ये पण काही म्हणजे तुपामध्ये सिद्ध करून वापरतो, किंवा मग तेलामध्ये किंवा पंचकर्मामध्ये आम्ही याचा खूप जास्त उपयोग करतो, जेणेकरून शिरोधारासाठी आणि डोळ्याच्या आजूबाजूला लेप लावण्यासाठी. तर ही डोळ्याच्यासाठी अमृताप्रमाणे काम करणारी म्हणजे ही अमृताचे पानं. ही अत्यंत बहुगुण वनस्पती आहे आणि रुग्णांना कुठेही जर मिळत असेल त्याची भाजी करून खावी, किंवा डोळ्याला पोटातनं रस घ्यावा, किंवा मग हे तुपात परतून ही तशी चावून चावून खाल्ली तरी चालतं, किंवा रोज एक पानही खाल्लं ना, जिथे मिळेल तिथं खाल्लं तर बेस्ट आहे. ह्या मोस्टली खेडी विभागामध्ये जास्त मिळते आणि तिथे या भाजीचा किंवा या पानाचा नित्यांत उपयोग करणं गरजेचं आहे. ओके. हा एक मुद्दा झाला. ही सगळ्यांच्याच परिचयाची असणारी ही पारिजातक घराच्या समोर लावलेली असतात. तिला असे रेड कलरचे फुलं येत असतात. तिचा दांडा असा नारंगी कलरचा असतो आणि वरनं फुलं असतात. करेक्ट. तर याची गती जर तुम्ही बघत असाल ना, तर हे लाईक सेम ऑप्टिक नर्व्स ह्या डोळ्याचा भाग आहे समोरचा, आणि पाठीमागची याची जी दांडी आहे ती ऑप्टिक नर्व सारखी असते आणि ही डायरेक्ट पानाला अटॅच असते. तर ही डोळ्याच्या रक्तवाहिन्यासाठी या फुलाचा उपयोग अत्यंत होतो. तर मग हे घ्यायचं कसं? हे पानं म्हणजे फुलं घ्यायचे जेव्हा येतात तेव्हा, आणि 15 ते 20 फुलं घ्या किंवा 30 घ्या, एक ग्लासभर पाण्यामध्ये भिजवत घाला आणि सकाळी पाणी प्या. 2 महिने फुलं असतात तेव्हा हे घेतला तर उपयोग आहे आणि डोळ्याचे आजार होणार नाही. या पानाचा जो उपयोग आहे ना, हे पानं अत्यंत महत्त्वाची उपयोगी आहेत. या पानाला मागणं बघत असेल तर खरबड असतात, समोरून गुळगुळीत असतात. हे मोस्टली औषध जे आहे ना, कफवातच विकारामध्ये ज्या लोकांना रातांधळेपणा असतो, किंवा काही दिवसाचं दिसणं कमी असतं, रात्रीचं दिसणं कमी असतं, त्याच्यासाठी पारिजातिक वनस्पती ही अत्यंत महत्त्वाची. आणि ज्या लोकांना जुना ताप असतो, सर्दी होऊन वारंवार ताप येणारी असते, ॲलर्जिक सर्दी होते, थोडे वातावरण बदललं तर लगेच इन्फेक्शन होतं किंवा व्हायरल होतं, त्याच्यासाठी पारिजातक घनवटी नावाची एक औषध बाजारात मिळतं. तर याच वनस्पतीपासून बनवलेली असते आणि अत्यंत उपयोग. म्हणजे ज्या लोकांना जास्त वारंवार ताप येत असेल त्याचा परिणाम डोळ्यावर होतो, आणि डोळ्यावर परिणाम असा होतो की नंबर वाढतो, डोळे लाल होतात आणि भविष्यात पडद्याचे आजार होतात. माझ्याकडे केस आली होती की ज्याने ताप आला, डायरेक्ट डोक्यात गेला आणि नंतर 6 महिन्यानंतर दृष्टी कमी झाली आणि पाठीमागनं रेटिना ऑप्टिक नर्व सुद्धा डॅमेज होतो. तर साधी ताप ही डोळं जाण्याचं किंवा डोळ्याची दृष्टी कमी करण्याचं कारण असू शकतं. म्हणून ताप औषधं हे घेऊन दाबल्यापेक्षा शरीराच्या बाहेर आजार काढणं हे आयुर्वेदाचं पहिलं म्हणजे त्याला सूत्र आहे. बरोबर आहे. किंवा हा प्रोटोकॉल आहे. आणि या प्रोटोकॉलनुसार आजार बाहेर निघाला तर भविष्यात निश्चित आपल्याला दुसरे आजार नाही. सर आता आपण असं बघितलं होतं की चंद्रकांत दादा पाटील आपले कोल्हापूरचे, तर त्यांनी एकदा स्टेटमेंट दिलं होतं की मला डोळ्यांचा कॅन्सर झालाय. मी टीव्हीवर बघितलं आणि मला पहिल्यांदा कळालं की डोळ्यांचाही कॅन्सर होऊ शकतो का. तर ते काय आहे आणि त्याच्याने जीव जाण्याची भीती असते का? सर, याच्यात डोळ्याचाही पण कॅन्सर आहे सर. त्याला रेटिनोब्लास्टोमा म्हणतात आणि हा फार रेअर डिसीज आहे सर. रेटिनोब्लास्टोमा हा डोळ्याच्या पडदा आणि रक्तवाहिनी आणि डोळ्याचा काही अंश हा बाधित करतो. हा एक रेटिनोब्लास्टोमा झाला. किंवा एक ब्रेन कॅन्सर जे जनरल लोकांना समजेल असा तो वेगळा पार्ट येतो. तर यांनी भविष्यामध्ये हळूहळू नजर कमी होते. एक तुम्हाला मजेदार एक किस्सा सांगतो किंवा एक केस सांगतो की ज्या लोकांना कॅन्सर ब्रेनचा होतो ना, तिथं अनवॉन्टेड ग्रोथ होते. माझ्याकडे आता जवळपास 140 पेशंट ब्रेन कॅन्सरचे आहेत, ते सध्या चालू आहेत. की त्याचा काही अंश मेंदूचा काढला, काही अर्धा भागच मेंदूचा काढला, काही लोकांची पूर्ण ग्रोथ झाली होती ती काढली, आणि नंतर भविष्यामध्ये त्यांना दृष्टीचे दोष निर्माण झाले. तर याचा महत्त्वाचा प्रॉब्लेम कुठे येतो? जेव्हा अनवॉन्टेड ग्रोथ होते ना, तर त्याचा इम्पॅक्ट हा ऑप्टिक नर्व्स रेटिनाला येतं आणि पाठीमागं त्याला सूज येते आणि तिथनं मेसेजच ब्रेनपर्यंत जात नाही. पण या रेटिनोब्लास्टोमाला, डोळ्याच्या कॅन्सरला, जी अनवॉन्टेड ग्रोथ आहे कॅन्सरची होणार आहे ती थांबवता येते. आणि ज्या रुग्णाला अर्ली स्टेजमध्ये ज्याचे काही व्हिजन आहे ते पण थांबवता येतं. आणि पुढे जे कम्प्लीट डोळा जाणार आहे
ते पण आपल्याला काही अंशी थांबवता येतं आणि जेवढं लाईफ त्या ऑर्गनचं वाढवता येईल तेवढं बेटर राहतं. ओके, तर निश्चित आयुर्वेदामध्ये अशा गंभीर समस्याचे सुद्धा उपचार आहेत. बरोबर आहे. सर, आपण जेव्हा समजा बाईकवर जाणारे पण आपले काही ऑडियन्स बघत असेल आता की जे टू व्हीलरवर जातात, तर त्यावेळेस विदाऊट गॉगल जरी ते गेले, नॅचरल हवा त्यांच्या डोळ्यात गेली तर चालेल का, की त्यांनी गॉगल घातलाच पाहिजे? सर, आता तुम्ही फार सुंदर हा प्रश्न विचारलाय. तुम्हाला सांगतो, आपण जेव्हा आपली लाईफस्टाईल बघत असाल, आपली आई बाबा कोणत्या स्पीडनं चालत होते? पहिले पायानं चालू होती, नंतर सायकलची चाल झाली, मग नंतर टू व्हीलर झालं, नंतर फोर व्हीलर आलं, आता विमानाची गती आली. आपल्याला आपली चालण्याची आणि निसर्गाची एक साधर्मता आहे. तुम्ही मुद्दा लक्षात घ्या. सायकलचा प्रवास 15 ते 10 किलो म्हणजे आपलं किलोमीटर काय म्हणतात त्याला, फ्रिक्वेन्सी, त्याला काय म्हणता येईल, आपलं स्पीड ही होती. कोणतेही पार्टिकल आलं तर सहज चेहऱ्याला लागून जायचं किंवा ते फोर्सफुली आतमध्ये जायचं नाही. जेव्हा तुमचं कोणते फॉरेन पार्टिकल फोर्सफुली जातं ना, तेवढं ते आतमध्ये पेनिट्रेट करतं आणि तिथनं तुमच्या डोळ्याच्या समस्या निर्माण होतात. नॅचरल हवा ही फक्त निसर्गात मंद, हळूवार हीच नॅचरल हवा म्हणू. आपण गाडीनं चाललो आणि कसं जायला पाहिजे, चष्मासुद्धा वापरायला नाही पाहिजेत, हेल्मेटच वापरायला पाहिजेत. चष्मा वापरल्याच्या नंतर वरनं खालनं इकडनं जागा राहते, तिथनं फॉरेन पार्टिकल आतमध्ये जातात. माझ्याकडे 4-5 दिवसापूर्वी केस आली सर. फक्त गाडीवर जाताना फक्त एक मच्छर डोळ्यामध्ये गेलं आणि त्याने ते चोळलं, नंतर पाण्याने ते हे केलं आणि नंतर 3 महिन्याच्या नंतर त्याची व्हिजन डॅमेज होणं चालू झाली, हळूहळू कमी झाली. परवा दिवशी पेशंट आला, स्टेम सेल थेरपी डोळ्यात घातलं, ते फॉगी व्हिजन होतं, ब्लरी व्हिजन होतं. 30 मिनिटाच्या त्याचं 30 ते 40% व्हिजन जे फॉगी होतं ते ब्राईट झालं. अरे बापरे, इतकं एवढे फास्ट रिझल्ट आहे, एवढी fast थेरपी result आहे. मग सर, मग ती थेरपी एकदा आलं की लगेच ती ट्रीटमेंट होऊन जाते? लगेच. काय ऍक्च्युली कसं असतं, आता हे बघा, रुग्ण आपल्याकडे आला, पहिला मूळ मुद्दा असतो की तो कोणत्या स्टेजमध्ये आला, आजार कोणता आहे आणि तो आजार पहिल्या, दुसऱ्या की आखरीच्या टप्प्यात आला, याच्यावर सगळं रिझल्ट अवलंबून असतात. बरेच लोक विचारतात असं, किती दिवसात आराम पडेल, किती वेळ लागेल, वर्षभर खायचं की लगेच बरं होणार आहे. काही आजार लगेच बरे होणारे असतात, काही आजार काही थोडा वेळ देऊन बरे करावं लागतात आणि काही आजार असं असते आयुष्यात कधीच बरे होत नसतात. त्याला त्याच्यातनं बाहेर कसं काढायचं आणि उद्याची हानी न होणारी ही थांबवायची. जसं की रेटॅनोपॅथी सारखा जो आजार आहे डोळ्याचा, पडद्याला वारंवार जर शुगर तुमच्या शरीरात जमा होत असेल, त्याच्यावर कोणतंच काम नाही आणि फक्त डोळ्यात इंजेक्शन किती दिवस घ्यायचे आपल्याला, जी रक्तातली साखर आहे ती पूर्ण हद्दपार करा, तेव्हा तुमच्या डोळ्याच्या पडद्याची सूज जाईल. मग आपल्याला मूळ मुद्दाचा, मूळ कारणाचा विचार करून उपचार करणं आणि किती वेळात, किती लवकर, या प्रश्नाचे तुमच्या आजाराच्या स्टेजवर अवलंबून सगळे प्रश्नाचे उत्तर आणि रिझल्ट हे असतात. बरोबर आहे. सर, तुम्ही काय सांगाल, एक सामान्य माणूस जर हा पॉडकास्ट बघत असेल तर त्याने डोळ्यांची काळजी कशी घ्यावी? पाणी म्हणजे किती वेळा पाण्याने धुवायचे, कसं करायचं, म्हणजे डोळ्यांची एकदम सिंपल भाषेमध्ये? साध्या भाषेत सांगतो तुम्हाला, डोळ्याची काळजी डोळेच घेत असतात. ओके. त्याला कोणी घ्यायची गरज नाही, फक्त संरक्षण आपल्याला एवढंच करायचं फॉरेन पार्टिकलचं. मी सांगितले तुम्हाला चालण्याची गती, आपण पायानं चाललं तर काय आपल्याला इजा होतात का हो? हा, ॲक्सिडेंट झाला तो भाग वेगळा आहे, पण होत नाही. आपला आता प्रवास जो वाढला ना, हा प्रवास म्हणजे वात वाढवणार आहे. वात वाढवणं म्हणजे शरीरामधले वाताची गती, प्राणवायू, उदानवायू, समानवायू आणि अपानवायू, हे असे प्रकार सांगितलेत, 5 प्रकार. प्राणवायू हा ऊर्ध्वज दुर्गात मानेच्या वरी असतो, याचं सगळा हा बॅलन्स करत असतो 4 वायूला. जेव्हा प्रवास असतो ना, तर तेव्हा तुमचा वात वाढणं, हा बॅलन्स करणं, याच्यासाठी तूप नित्य खाणं गरजेचं आहे. तूप खाल्लं पाहिजे. साठी लोणी नित्य खाल्लं गरजेचं आहे. पुन्हा शतावरी नावासारखं औषध आहे, ते नित्य खाण्यात गरजेचं आहे. पुन्हा वशिष्ठ रसायन नावाचं एक रसायन आहे, ते खाणं रुग्णांनी 2 ते 3 चमच, रुग्णांनीच नाही, नॉर्मल माणसाने खाल्ले तरी चालतं. ह्यांनी काय होणार आहे, आपल्या शरीरातले वात, पित्त, कफ हे 3 दोष बॅलन्स होणार आहेत. आणि जे बाहेरनं आपण जात असतो, प्रवास करत असतो, याच्यापासून शरीराला संरक्षण करणं गरजेचं आहे. जसं मी मुद्दा मांडला की डोळ्याला संरक्षण करत असतात. आता त्याचं संरक्षण कसं होतं ते सांगतो. हे बघा, याला ऑर्बिट म्हणतात सगळं. ते आतमध्ये डोळे आहेत, खोबणीमध्ये. तुम्ही याला बघत असाल, हे पूर्ण संरक्षण आहे, याला गार्ड्स आहेत. पापण्या जे आहेत ना, हे केस आहेत ना, याचे संरक्षण गार्ड आहेत. तिथेही पापण्याचे काय आजार होतात आणि नंतर तिथनं मोठाले मेजर इश्यू होतात. पापण्याचा आजार होत असतो तो खाजाचा, पापण्याला खाज येत असते. तर हे डोळ्याला संरक्षण करत असतात. आणि हे जे आपल्या भुवया आहेत ना, हे मल बाहेर काढण्याचं काम करत असतात. भुवया करतात. दुसरं पुन्हा हे जे पापण्याचे केस असतात ना, याच्यातनं पण सिक्रिशन बाहेर निघत असतं.
डोळ्यातनं पाणी येणं, घाण येणं, हे इथं लॅक्रिमल ग्लँड्स असते, अश्रुग्रंथी तिथनं बाहेर काढण्याचं काम करतं. म्हणजे याला पण एक ड्रेनेज आहे. जसं आपण रोज लघवी करतो, संडास करतो, हो. तसं डोळ्यातनं घाण बाहेर रोजच्या रोज निघायलाच पाहिजे. ती जर निघत नसतील, डोळे कोरडे पडत असतील, तर निश्चित समजायचं आपलं आता सिस्टम बिघडलं कुठंतरी. प्रॉब्लेम झालाय काय? तर हे घाण निघणं गरजेचे आहे. आणि संरक्षणाचा मुद्दा, प्रकृती ही प्रकृतीला संरक्षण करतं, पण जेवढं फॉरेन पार्टिकल जे आहेत, मग ते जसं की केमिकल रिलेटेड वर्क्स आहेत, लॅपटॉप PC रिलेटेड समजा कामं आहेत, हे जेवढं आपल्याला, मी तुम्हाला एक शब्दात सांगू याचं उत्तर, माणूस हा निसर्गाची देण आहे. माणसानी फक्त निसर्गाच्या पद्धतीनं वापर केला किंवा वागला तर निश्चित शरीरच प्रोटेक्शन करू शकतं. इथं काय झालं, अतिक्रमण झालं. माणूस हा फॅक्टरीमध्ये उतरला. आता माणसाला जंगलात जाऊन राहायचं नाहीये, पण लाईफस्टाईल आपली जशी पूर्वीची होती ती बेटर आहे. आणि त्याच्यातच आपले सगळे संरक्षण करणं किंवा त्याचे आजार भविष्यात उत्पन्न न होऊ देणं हे माणसाच्याच हातात आहेत. बरोबर आहे सर. सर्दी झाल्यानंतर डोळे चुळचुळ करतात. येस. तर त्या पिरियडमध्ये डोळे लाल पण होऊन जातात. येस. तर त्यांचा कसा संबंध? सर, याच्या 2 पद्धतीच्या सर्दी आहेत सर. ॲलर्जिक सर्दी म्हणजे आता थोडं वातावरण बदल झाला किंवा ताप आला की सर्दी येते आणि 2-4 दिवसात जाते. दिस इज अ नॉर्मल थिंग सर. त्यासाठी एक रेमेडी सांगतो. 1 चमच मध आणि 1 चमच अद्रकचा रस 3 वेळा घ्यायचा. घशाला अद्रकचा रस आणि कापूर लावायचा. नाकाला घशाला झाला, नाकाला पण अद्रकचा रस आणि कापूर लावायचा. आणि फक्त गरम म्हणजे पाणी प्यायचं, त्याच्यात ओवा घालायचा 2 चम्मच. 2 ग्लास पाणी घेऊन अर्धा ग्लास करायचं आणि ते थोडं थोडं पाणी प्यायचं. मात्र जेवणामध्ये भात, दूध पदार्थ बंद करायचे आणि ज्वारीची भाकर किंवा मुगाची डाळ एवढंच खायचं. 2 दिवसात सर्दी बंद होणार. ती पोस्ट नेझल ड्रॉपमध्ये म्हणजे मागच्या सर्दी जी आहे ते डोळ्यात उतरते, कानात उतरते, ती उतरणार नाही आणि डोळ्याचे भविष्यात आजार उत्पन्न होणार नाही. ही साधी सर्दी आपली जी म्हणजे ॲलर्जिक म्हणजे आपला नॉर्मल सर्दी जे व्हायरल म्हणतो ते. रील काढावी लागेल बघ खेळाची. खूप छान एक्सप्लेन केलं सर तुम्ही. आणि दुसरी जी सर्दी असते ना, ती ॲलर्जिक सर्दी असते. ती लहानपणापासून तर म्हातारं झालं तरी माझ्या नाकातला शेंबूड हो, असं मी पाहिलंय सर. सर्दी कंटिन्यू सर्दी असते आणि थोडं जरी धूळ आली लगेच सर्दी. काय झालं? हा, धुळीची सर्दी म्हणून किंवा ॲलर्जी म्हणतात मॉडर्न सायन्समध्ये, आणि त्याला मोकळं करतात. ही ॲलर्जी जाणार कधी हा प्रश्न पडतो पेशंटला. आणि त्या सर्दीचा परिणाम, त्याचे 2 स्वरूपाची लक्षणं असतात सर. एक वाहणारी असते आणि एक बंद होणारी असते. माझ्याकडे एक वाहणारे पेशंट आले होते की मला 5 रुमाल लागतात, रोज नाकातनं 1 कपभर पाणी निघतं. बापरे. आणि 5 सर्जऱ्या केल्यात मी. म्हणजे बरा नाही झाला. आणि आयुर्वेदाने ट्रीटमेंट केली सर. 12 महिने टॉपिक क्लोज झाला त्या पेशंटचा. आणि ती खूप मोठी बिझनेस. म्हणजे सर तुम्ही सर्दीसाठी पण औषध देता? यस. आता तुम्हाला सांगतो, याचा डोळ्यावर आता सर्दी, याचे 2 स्वरूपाची सर्दी झाली. बरोबर. वाहणारी आणि बंद. वाहणारी व्यक्त होते. करेक्ट. आणि जी न वाहणारी तिला मी मुकी सर्दी म्हणतो. ती बोलत नाही, आत काम करते. व्यक्त होणं आज काळाची गरज आहे. पण मुकं राहून आतमध्ये साठलेल्या की बिमाऱ्या चालू होतात. हे साधं आपल्याला माहिती आहे. बरोबर. हे इथे नाक बंद झालं की पाठीमागे डोळा असतो. आता बघा इथलची वरची गंमत कशी आहे. याला नाकाचा एंड प्रॉडक्ट आहे, तिथे डोळा कनेक्ट आहे. आणि जिथे आपण टीका लावतो तर त्याच्या पाठीमागे 4-6 इंचाला कान कनेक्ट आहे. आणि त्याच्या वरती ब्रेन कनेक्ट आहे. आणि त्याच्या खालचे जे दात, जिव्हा, आपली टॉन्सिल्स हे डायरेक्ट ब्रेनशी कनेक्ट आहेत. या 5 ऑर्गनवरती इम्पॅक्ट करतात. आणि नंतर या सर्दीचा इम्पॅक्ट डोळ्याची दृष्टी कमी होणं, शार्प विजन कमी होणं, मोतीबिंदू होणं, चष्म्याचा नंबर वाढणं. मी माझ्या आयुष्यामध्ये काही हेतू नव्हता एका रुग्णाला, म्हणजे कॉजच नव्हतं, त्याचा रेटिना सुद्धा डॅमेज झाला. काय झाला? रेटिना डॅमेज. काल परवा माझ्याकडे एक इंजिनियर जोडपं आलं होतं, जसं आपलं बोलणं झालं. फक्त त्यांना लहानपणापासून सर्दी, त्या सर्दीला काही उपचार नाहीत, फक्त टेम्पररी सोल्युशन काढायचे. नंतर ते पावसाळ्यामध्ये पावसात भिजले, नंतर पुन्हा AC मध्ये काम. आणि नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे एक दिवस आधी भिजले, नंतर दुसऱ्या दिवशी प्रचंड AC डोक्यावरच होती. आणि नंतर तिथून 1.5 महिन्याच्या नंतर त्यांचं विजन कमी झालं. 4 न्यूरोलॉजिस्ट, 6 ऑप्थल्मॉलॉजिस्ट आणि 1 कानाचे डॉक्टर असे करून ते माझ्याकडे आले. आणि अक्षरशः एवढा बिकट प्रश्न रेटिनाचा होता की मी याच्यात बरे होईल की नाही हा प्रश्न माझ्याकडे होता. आणि अक्षरशः मी ते नाक वगैरे कान सगळं मी चेक केलं आणि बघितलं. मला यस, तू 100% बरी होणार. आणि फक्त नाकातलं रक्तमोक्षण केलं सर. डोळ्याच्या वेदना कमी झाल्या, डोळे आत ओढत होते ते कमी झालं, दृष्टी जे फॉगी टाईप होतं त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालं. एवढं शार्प विजन या नाकाच्या मुक्या सर्दीमुळे रुग्णाला डोळ्याच्या होऊ शकतात. कान फुटणं तसाच एक विषय आहे सर. कानाचा डायरेक्ट डोळ्याशी संबंध आहे. हा एक साधा एक प्रश्न आहे की सर्दीमुळे बऱ्याच लोकांना कान फुटत असतो.
सुरुवातीच्या स्टेजला फक्त कान खाजवतो, गदगद करतं आणि या कानात बोट घातलं तर काहीतरी मळ निघत असतं. नंतर याचं वास्तव्य जास्त प्रमाणात सर्दी आतमध्ये पोस्ट नेझलमध्ये जर साठत गेली ना तर कानातून ती बाहेर निघते आणि कान फुटते. त्याच्यामध्ये कानात वेगवेगळे आवाज येणं, वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी आवाज येणं आणि नंतर मग हळूहळू त्या कानानं बाधिरी यायला लागतं आणि ती मेंदूपासनं ते कानाचा एक रूट असतो, ती व्हेन्स सुकत असते आणि त्याचा इम्पॅक्टसुद्धा डोळ्यावर येतो. तसंच टॉन्सिलचं पण आहे. लहान मुलांना टॉन्सिल्स असतात आणि त्याचा इम्पॅक्ट दृष्टीवर येतो. डॉक्टर सांगतात सर्जरीच करावं लागेल, पण आयुर्वेद म्हणतं सर्जरी करायचं काम नाही पडत. हा इझी गोईंगवाला आजार आहे की याला सहज बरं करता येतं. टॉन्सिलचा इम्पॅक्टसुद्धा चष्मा वाढीचं महत्त्वाचं कारण आहे. थायरॉईड तिथेच आहे. थायरॉईडसुद्धा चष्मा वाढीचं कारण आहे. डोळ्याचे दृष्टीचे आजार निर्माण करण्यासाठी कारण आहेत. म्हणून आयुर्वेदात एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी दिल्यात ना, त्या छोट्या गोष्टी एकमेकाशी कनेक्ट आहेत. कनेक्ट आहे सगळ्या गोष्टी. बरोबर आहे सर. एखाद्याला नंबर असतो आणि तो डोळ्यांचं ऑपरेशन करतो. येस सर. तर आयुर्वेद त्याच्याकडे कसं पाहतं? आयुर्वेदाचं स्पष्ट मत आहे की तुम्ही नंबर वाढता याच्याकडे तर बघाच, पण तुमचं मागचं रेटिनाचं स्टेटस काय आहे, कॉर्नियाचं स्टेटस काय आहे, ऑप्टिक नर्वचं काय स्टेटस आहे, त्यानुसार तुम्ही पुढचा निर्णय घ्यायचा. माझ्याकडे आज सर महाराष्ट्रातनं, महाराष्ट्राच्या बाहेरमधनं लोक रुग्ण येतात की ज्यांनी 4-4, 20-20, 15-15, 8-8, 10-10 लाख रुपयाच्या सर्जऱ्या केल्यात आणि प्रॉब्लेम झालेत. ICL नावाची एक सर्जरी आहे, लेझर आहे. लेझर. ह्या सर्जरी सर थोड्याशा टेम्पररी इम्पॅक्ट करणाऱ्या आहेत, पण लॉंग लास्टिंग आपल्याला डोळ्याचा नंबर वाढतो, फक्त तो चष्मा चांगला वाटत नाही आहे, मला चष्मा नको म्हणून टेम्पररी सोल्युशन काढून नंतर अशी कंडिशन येते ना सर की हे डोळे नकोसे वाटतात, एवढं प्रचंड वेदना असतात. आयुर्वेदाचा मुद्दा काय माहिती आहे का, तुमचा नंबर वाढतोय ना, ठीक आहे, त्याच्यावर आम्ही काम करू, पण तुमचं कॉर्नियाचं आणि रेटिनाचं जे स्टेटस आहे ना, त्याच्यामध्ये वाढणारा जे डिस्टन्स आहे ना, या मसलवर आलेला लोड हा कमी करतो आणि रूट कॉजच करेक्ट करतो. म्हणजे तुमचा माझ्याकडे -32 नंबरपर्यंत आज रुग्ण आहे सर. तुम्ही तेही चष्मे काढू शकता? यस. आयुर्वेदाने इतकं शक्य आहे सर? यस यस यस. माझ्याकडे तुम्ही माझं वाटलं तर यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर रुग्णाच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहे. आता 1-2 महिन्यापूर्वीचीच -32 नंबरचा पेशंट टोटल डिप्रेशनमध्ये गेला. काय काय नाही केलं ते सगळं झालं आणि त्यांनी मला सांगितलं सर मी आता, मला पैसाही बी नाही राहिला माझ्याकडे आणि मला आता माझं जॉबच नाही करू शकत, मला विजन पण कमी झाला. -20 राईट आहे आणि लेफ्ट आयचा -22 नंबर होता. 15 दिवसाच्या उपचाराने सर एवढा पेशंट रुग्ण पाया पडून गेला अक्षरशः. सर म्हणे मी हे भूतो न भविष्य मी बघितलं, कधी मला माहीत सुद्धा नव्हतं. मी म्हटलं आता राजा, हे आयुर्वेदच असं आहे, अमृत आहे, आयुर्वेदानाम अमृत. म्हणून जेवढं तुम्हाला सर्जरी ही डोळ्याची टाळता येईल ना तेवढंच आलं पाहिजे. टाळणं कुठं करायचं, जिथं करायचं तिथं करा, पण जिथं आयुर्वेद सहज बरं करतो ना, तुम्ही कुठेही जवळच्या आयुर्वेदाकडे जाऊन त्याची माहिती घ्या. आता मोतीबिंदू किती मोठ्या प्रमाणात वाढला. बरोबर आहे. पहिले एवढा मोतीबिंदू होता का? तर या मोतीबिंदूमुळे काय झालं, होण्याचं कारण एवढे का वाढलेत, आपली लाईफस्टाईल. मग याच्यामध्ये आपल्याला आपलं लाईफस्टाईल करेक्ट करणं गरजेचं आहे. बरं, मोतीबिंदूची सर्जरी केल्याच्या नंतर माझ्याकडे तेही फेल्युअर केसेस असतात, परत येतात. सर आम्ही काही तर मग काल 2-4 दिवसावर पेशंटला 4 वेळा रेटिनाची सर्जरी केली म्हणे सर. मग एक जापनीज टेक्नॉलॉजीची सर्जरी केली आणि ती पण तसंच झालं माझं. मग तिथे जर लेन्स बदलली फक्त गेली आणि पाठीमागचा रेटिना, ऑप्टिक नर्व्स, कॉर्निया याचं जर नॉर्मल हेल्थ नसेल तर ती लेन्स किती दिवस काम करणार आहे. एक उदाहरण द्यायचं सांगतो मी. हा वरचा लाईट लावला, त्याला एक वायरिंग आहे, त्याला होल्डर आहे, त्याला लाईट्स म्हणजे वायरिंग आहे आणि एक बटन आहे. फक्त लाईट लावला 2 लाख रुपयाचा आणि त्याच्यात इलेक्ट्रिकच नसेल तर काय उपयोग. बरोबर आहे. सगळं आहे आणि त्याच्यात बटनच बंद असेल तर उपयोग होईल का? नाही. तर एकमेकाशी कनेक्ट आहे. ऑप्टिक नर्व्स, रेटिना, युआयटीस, कॉर्निया हे याचं गुड हेल्थ पाहिजे, तेव्हा कुठं आपल्याला सर्जरी आपली ही काही दिवस चालू शकते, नाहीतर फेल्युअरच होणार. आता आपण पॉडकास्ट करतोय सर आणि हा लाईट चालू आहे, इथून LED लाईट घातक काय सर हे घातक. त्याच्यासाठी तुम्ही अम्ब्रेला वापरायला पाहिजे. त्याच्यासाठी ओके, 100 रुपयाची 130 रुपयाची अम्ब्रेला अमेझॉनवरती डिफ्युजर ते वापरा. हा, आणि हे जे लाईट्स आहेत ना, हे सगळ्यात तुम्ही जर सकाळी बघा, आता बरेच, आता तुम्हाला एक दुसरा एक मुद्दा सांगतो. बरेच लोक सांगतात सूर्यप्रकाश बघा, सूर्याकडे बघा, डोळे सुंदर राहतील. सूर्य जेव्हा उगवतो ना आणि जेव्हा मावळतो
त्याच्यामध्ये एक 6-8 सेकंदाचा असा तो डीप होण्याचा किंवा उगवण्याचा एक वेळ असतो. तो लाईट आणि ती वेळ डोळ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची, चांगली आहे का सर? चांगली, आणि तो प्रकाशही डोळ्यासाठी सगळ्यात चांगला. म्हणून पूर्वी लाईट कोणते होते आपले? 60 पिवळ्या लाईट, येल्लो लाईट होते. 60 वॅटचे राहायचे, 40 वॅटचे राहायचे, आणि घरात फक्त 4 राहायचे, आणि त्या वॅटही जास्त राहायचे, आणि ते डोळ्यासाठी सगळ्यात प्रकाश चांगला आहे. तो सूर्यप्रकाशी मॅच होणारा प्रकाश आहे, ते डोळ्यासाठी सगळ्यात उत्तम. म्हणून घरात जे लोक आता नवीन घर बांधतील ना, त्यांनी हे हॅलोजन्स लाईट या कलरचे न वापरता येल्लो इश वापरायचे, वॉर्म व्हाईट म्हणतात त्याला. वॉर्म व्हाईट. हा, मी माझ्या घरात सगळे तेच लावले. वॉर्म व्हाईट. येल्लो पण चालेल का सर? येल्लो पण चालेल, पण वॉर्म व्हाईट इज अ बेस्ट. बेस्ट आहे, बरोबर आहे. सर, तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. खूप छान माहिती दिली तुम्ही आपल्या प्रेक्षकांना. अतिशय आवडेल अशी माहिती होती आणि शिकायला मिळालं असेल. सर, तुमच्याकडे कोणकोणते लोक येऊ शकतात, की ज्यांना जे प्रॉब्लेम्स असतील डोळ्यांचे, तर कोणकोणते प्रॉब्लेम घेऊन लोक तुमच्याकडे येऊ शकतात आणि कॉन्टॅक्ट कसा करायचा? कसं असतं सर, त्याच्यामध्ये आजार हा लहान मुलापासनं, माझ्याकडे अक्षरशः जन्म झाल्यापासनं तर म्हातार वयापर्यंत सगळे रुग्ण आहेत. आता लहान मुलांना रेटिनाचे प्रॉब्लेम अनुवंशिक असतात, त्याला जगात कुठं सोल्युशन नाही सर. ऑप्टिक नर्व्स ॲट्रोपी, त्याला जगात सोल्युशन आयुर्वेदात आहे. फक्त तो कोणत्या स्टेजमध्ये आजार आहे ते बघणं आणि त्याच्यावर उपचार करणं महत्त्वाचं आहे. लहान मुलापासून तर म्हातार वयापर्यंत सगळ्या आजाराला आयुर्वेद हा ट्रीटमेंट किंवा उपचार करणारा आहे. फक्त जेवढं लवकर होईल, जेवढं पॉसिबल होईल, त्यासाठी लवकर भेट देणं गरजेची आहे. त्याच्यासाठी आपल्या जो बेसिक जे आपली मोस्टली ट्रीटमेंट, आता रेटिनावर खूप जबरदस्त काम चालू आहे, आणि मोस्टली आजार जे रेटिनाचे सध्या प्रचंड प्रमाणात वाढतात. कारण की कोणी जे ना, विजन जेव्हा संपुष्टात येते ना, तेव्हा पळतं, तेव्हा जातो डॉक्टरकडे. नंबरच चष्म्याचा वाढतो. नॉर्मली आपलं काय करतं, नॉर्मल चाललं आपलं, चालू दे बाबा. मग अक्षरशः अशी येते की चष्मा लावून पण दिसत नाही, मग तेव्हा पळतं, आणि मग त्यांना दुसऱ्या वेगवेगळे पॅथ्या दिसतात. मग आयुर्वेद आहे, होमपॅथ आहे, वेगवेगळे पळत असतात आणि आपापल्या पद्धतीने करत असतात. जेवढं तुम्ही लवकर आयुर्वेदाकडे आल ना, तेवढं तुम्हाला याच्यातनं, या धर्मसंकटातनं बाहेर निघाल. त्याच्यासाठी मोबाईल जो नंबर आहे 9604518008, हा आपला हॉस्पिटलचा नंबर आहे. याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता, अधिक माहिती विचारू शकता. आपलं इंस्टाला पण चॅनल आहे, फेसबुकला पण आपलं पेज आहे, आणि यूट्यूबला पण माझ्याच नावाने डॉक्टर परमात्मा ठाकरे या नावाने आपले काही टी व्हीचे प्रोग्राम आहेत. रुग्णाच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, काही टेस्टिमोनियल्स आहेत की ज्या कुठेच जगात औषध नाहीत पण तुमच्याकडे बरे झालं सर. सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे. सरांना कॉन्टॅक्ट करायचा नंबर पण दिला आहे, तर तुम्ही सरांना डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात आणि अपॉइंटमेंट घेऊ शकतात. सर, मनापासून धन्यवाद. थँक्यू.